त्यांचे आर्थिक गोल कशा पद्धतीने सेट त्याचा करायचे. पैसा महत्वाचा आहे, त्याचा हॅपीनेस सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि वेल्थच्या आधी हेल्थ येते. हॅपीनेस तेव्हाच येतो ज्यावेळेस हेल्थ आणि वेल्थ तुम्ही पैसाही कमवा, तुमचं आरोग्यही जपा. त्याच्या आधी मात्र मी कधीच योगा केला नव्हता. म्हणजे ह्या 3 गोष्टी फॉलो करणं गेले नाही अथवा माझ्या आईने मला ओढून नेलं. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजे बरोबर. इतकं मला त्रासदायक वाटलं होता पहिल्या बरोबर. दिवशीचा तो योगा करून. पूर्ण बॉडी हेल्थची व्याख्या काय? यासारखी सुंदर गोष्ट जर मी नसती अनुभवली तर कदाचित ॲलोपॅथी किंवा होमिओपॅथी पेक्षा पण एक गोष्ट आहे जी पैसा पण महत्वाचा, पण नक्की किती पैसा पाहिजे? पैसा आल्यावर बघू. हो, हो. ही वाली कॉन्सेप्ट खूप चालते. आनंदी श्रीमंत होणं कॉन्सेप्ट जो आहे तो जन्माला कसा आला? आज नर्सरीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी लाख सव्वा लाख रुपये लागतात. सगळ्या इंडियन कपल्सला मला असं वाटतं की सर्रासी अडचण येते. 3 वर्षाचं, 5 वर्षाचं, 10 वर्षाचं बजेटिंग बोलली तर कदाचित मी आज इथं नसते. बरोबर. नमस्कार. स्नेहयोगाच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो आहे हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेसवरती. आता हेल्थवरती तर आपण भरपूर साऱ्या गोष्टींबद्दल चर्चा करतच असतो, पण वेल्थवरती बोलण्यासाठी आपल्याकडे आज एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत. त्यांचं नाव आहे महेश चव्हाण सर आणि ते फायनान्शियल कोच आहेत. गेली 18 वर्ष झाले बऱ्याच लोकांना त्यांनी फायनान्शियल गोल कसे सेट करायचे आणि ते फॉलो कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आज आपण खास स्नेहयोगाच्या फॅमिलीसाठी त्यांना इथं इन्व्हाइट केलेलं आहे. पण या पॉडकास्टची सुरुवात मात्र काही नवीन पद्धतीने होणार आहे. त्यांच्याकडे आपल्यासाठी काही प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपण पहिल्यांदा घेणार आहोत आणि त्यानंतर आपण बोलणार आहोत वेल्थवरती. तर आपण जाऊयात महेश सरांकडे. नमस्कार महेश सर. सो थोडंसं तुमच्याबद्दल आमच्या फॅमिलीला सांगा आणि मग आपण सुरुवात करूयात. येस, थँक्यू स्नेह योगा फॅमिली आणि थँक्यू मॅडम इथे मला बोलवल्याबद्दल. आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी महेश चव्हाण, I4I इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा डायरेक्टर आणि मराठी पैसाचा संस्थापक. गेले 18 वर्ष आपण मराठी फॅमिली, महाराष्ट्रीयन फॅमिलीजना की त्यांचे आर्थिक गोल कशा पद्धतीने सेट करायचे याच्यासाठी मदत करतोय. आणि त्याचबरोबर कोविड नंतर काही गोष्टी ज्या उमजल्या आणि त्यानंतर आम्ही श्रीमंत नाही, आनंदी श्रीमंत व्हा आणि तुम्ही पैसाही कमवा, तुमचं आरोग्यही जपा आणि तुमचे छंदही जपा आणि या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनाचा हॅपीनेस शोधण्याचा प्रयत्न करा. पैसा तर आपण कमवतोय, पण पुढची पायरी हॅपीनेसची असायला पाहिजे, त्याबद्दल आपण काम करतोय. बेस्ट. ओके. सो मला असं वाटतं की डेफिनेटली जसा पैसा महत्त्वाचा आहे तसा हॅपीनेस सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आणि हॅपीनेस तेव्हाच येतो ज्यावेळेस हेल्थ आणि वेल्थ असते. बरोबर. कारण आधी लोक असं म्हणायचे की पैसा असेल तर सगळं आहे, बट आता या स्टेजला लोक आलेले आहेत की फक्त पैसा असून चालत नाही. यू ऑल्सो नीड हेल्थ. गुड हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे. सो आता मला असं वाटतं आपण जाऊया तुमच्या प्रश्नांकडे आणि आपण सुरुवात करूया. धन्यवाद परत एकदा. कारण आज स्नेहयोगाच्या पॉडकास्टच्या इथे मी आलेलो आहे आणि वेल्थबद्दल पण बोलायचं आहे, पण मला वाटतं वेल्थच्या आधी हेल्थ येते. बरोबर. आणि माझ्याकडे वेल्थबद्दल खूप सारे इन्साइट्स आहेत, परंतु मला आज काही प्रश्न पहिले तुम्हाला विचारायचे आहेत आणि मला वाटतं त्या माध्यमातून जो आपला स्नेहयोगा असेल किंवा मराठी पॉडकास्ट असतील, मराठी पैसा असेल, त्यांच्या जे प्रेक्षक आपले आहेत त्यांना थोडं चांगल्या पद्धतीने इन्साइट्स मिळतील. बरोबर. तर काही क्वेश्चन्स मला स्वतःला पडलेले आहेत आणि मला वाटतं ते खूप आपल्या प्रेक्षकांना पण पडले असतील. नुकतेच मी माझ्या वयाची 40शी पूर्ण केली आणि 40शी बोलतात की 40शी केल्यानंतर माणूस एक मॅच्युरिटीला जातो. तर पैशाची तर मॅच्युरिटी येते, पण मला वाटतं आजच्या पॉडकास्टमधून प्रेक्षकांचे पण प्रश्न आणि मला स्वतःला हेल्थबद्दल मॅच्युअर्ड व्हायचं आहे आणि यावर्षीचे मी काही गोल्स पकडले, त्यात माझी फर्स्ट प्रायोरिटी इज माय हेल्थ आहे. ओके. तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. तर परत एकदा मला स्नेहयोगा हे नावच मला जास्त आवडलं आणि त्याचा कॉन्सेप्ट मला तुमच्याकडून जाणून आवडेल. कारण मला कळालं की तुम्ही तुमचं करिअर शिफ्ट केलं यासाठी. तर हा कसं हे झालं आणि कुठून ही सुरुवात झाली? येस. सो बेसिकली माझी योगामध्ये सुरुवात गेल्या 10 वर्षांआधी झाली. मी कॉलेजला होते. त्याच्या आधी मात्र मी कधीच योगा केला नव्हता. म्हणजे मी अशी व्यक्ती होते की आहे ना लाईफ,
आनंदी लाईफ आहे, बरोबर. कशाला या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचं. म्हणजे माझा पण सेम माइंडसेट होता की प्राणायाम, मेडिटेशन, भजन, कीर्तन हे सगळं तर म्हातारपणी करायचं असतं. म्हणजे आता जे माझे मित्रमैत्रिणी म्हणतात मी सुद्धा तशीच होते. बट आर्ट ऑफ लिव्हिंगच्या एका कोर्समध्ये मी गेले नाही, अथवा माझ्या आईने मला ओढून नेलं की बाबा चल काहीतरी पडू दे कानावरती चांगलं, जसं सगळ्यांच्या आयांची एक इच्छा असते कॉमन. तर तिने मला तिथं घेऊन गेले. पहिला दिवस झाला, पहिल्या दिवशी आयुष्यात योगा केला मी. दुसऱ्या दिवशी मी तिला, पहिलं वाक्य माझं असं होतं, कुठून अवदास आठवली तुझ्यासमोर आले माहित नाही मला. सो इतकं मला त्रासदायक वाटला होता पहिल्या दिवशीचा तो योगा, कारण पूर्ण बॉडी पेन होत होती. ऑब्व्हियसली ना, आपण कधीच काहीच हालचाल करत नाही त्यावेळी. ओके. आणि मग तसे 8 दिवस गेले. म्हणजे 8 दिवसाचा तो कोर्स होता रेसिडेन्शियल. हा, वाव. सो तो कोर्स झाल्यानंतर शेवटच्या दिवशी मात्र माझ्या डोळ्यात पाणी होतं की यासारखी सुंदर गोष्ट जर मी नसती अनुभवली तर कदाचित मी आज इथं नसते. बरोबर. सो तिथं माझी सुरुवात झाली. आणि कदाचित शेवटच्या दिवशी ते योगा मेडिटेशन करून घेतात. म्हणजे मला आठवतं की मी पूर्ण झोपलोच होतो, म्हणजे ते उठवत पण नाही तुम्हाला. राईट, बरोबर. म्हणजे ते जे योगा शिकवणारे, म्हणजे मलाही माझ्या सासूबाईंनी सांगितलं होतं, तेव्हा आम्हाला जबरदस्ती पाठवलं होतं, कारण चांगल्या गोष्टीसाठी कोणतरी फोर्सफुल करून घेणारं पाहिजे असतं. तशी ती माझी तेव्हा योगाशी कनेक्ट झाला होता. आणि मला ते तुम्ही आता बोललात की 8व्या दिवशी ते प्राणायाम वगैरे काहीतरी करून घेतात. आणि ते बोलतात की मी लिटरली झोपलो होतो, अजूनही दोघं जण, की ह्यांच्या डोक्यात खूप सारे प्रश्न आहेत म्हणून ते तेवढे झोपलेले. इंडल्ज पण होऊन जातो आपण त्याच्यामध्ये. म्हणजे तशी तिथून तुमची सुरुवात झाली. लाईट हाऊस. एक्झॅक्टली. टर्निंग पॉईंट बोलू शकतो डेफिनेटली. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली की माझ्या आयुष्यामध्ये गुरु आला. तिथपर्यंत मला एवढीच गोष्ट माहिती होती की आई, वडील आणि टीचर्स हे 3च लोक होते लाईफमध्ये. बाकी तर एवढं एक्सप्लोर करायला कधी बाहेरच नव्हतं पडलं. आणि आता तर खूप सारे ऑप्शन्स आहेत. मी ज्यावेळेस माझ्या स्कूलिंगमध्ये किंवा कॉलेजमध्ये होते त्यावेळेस मोबाईल वगैरे हे असलं काही, म्हणजे घरातच एक मोबाईल होता फक्त, ते पण बटनाचा. सो ती वाली जी एक्सप्लोरेशनसाठी हे होतं ते नव्हतंच. मग तेव्हा लाईफमध्ये गुरु आला. पहिला तर गुरुदेव श्री श्री रविशंकरजी जे माझे गुरु आहेत, सो ते माझ्या लाईफमध्ये आले. मग तिथून मी नवचेतना शिबिर असतात त्यांचे, तर ते मी नवचेतना शिबिर घ्यायला सुरुवात केली. म्हणजे आधीपासूनच मला स्टेजवरती मी वक्तृत्व स्पर्धा करायचे, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा करायचे. त्यामुळे मी त्याच्यामध्ये आधीपासूनच पारंगत होते. त्यामुळे मला एक नवीन प्लॅटफॉर्म मिळाला योगा शिकवण्यासाठी. योगा, मेडिटेशन, प्राणायाम ह्या गोष्टी मी घ्यायला लागले. मग मी जसं जसं कोर्सेसमध्ये शिक्षकांसोबत घ्यायला लागले तर टीचरांचं असं म्हणणं आलं की तू खूप बेस्ट टीचर बनू शकतेस. कारण की लोक माझ्या मेडिटेशनमध्ये एवढे, म्हणजे त्यांचे एक्सपिरियन्सेस खूपच छान यायला लागले. मग तेव्हा मला पण असं वाटलं की मे बी मी ट्राय करू शकते. बट तरी पण कोविड आल्यानंतर मग मी काय असं खूप ओपनली ट्राय नव्हतं केलं. मग त्यानंतर माझा नवरा, म्हणजे त्यावेळेस ते माझे मित्र होते, सो त्यांनी मला थोडं फोर्स केलं की तू टीचर ट्रेनिंग कर वगैरे. मग मी टीचर ट्रेनिंग कोर्सेस केले भरपूर. त्याच्यामध्ये आता मी YCB लेवल 3 गव्हर्नमेंटचा जो आपला पोर्टल आहे, योगा सर्टिफिकेशन बोर्ड, तिकडून माझं ट्रेनिंग झालेलं आहे लेवल 3 साठीचं. त्यानंतर हट योगा इन्स्टिट्यूट म्हणून आहे पुण्यामध्ये, सो त्यांच्या थ्रू मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. प्रेग्नेन्सी योगा टीचर ट्रेनिंग केलं, फेस योगा टीचर ट्रेनिंग केलं. देन मी आले आयुर्वेदामध्ये, कारण की मला हे सगळं करत असताना लक्षात आलं की ॲलोपॅथी किंवा होमिओपॅथीपेक्षा पण एक गोष्ट आहे जी आपल्या शरीरावरती, मनावरती खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकते. मग मी आले आयुर्वेदामध्ये. मग मी आयुर्वेदिक डायटिशियन, न्यूट्रिशनिस्टचा कोर्स केला. आणि मग आता आमचं लाईफ असं आहे, म्हणजे माझं आणि ऑब्व्हियसली माझ्या फॅमिलीचं, की आम्ही 100% आयुर्वेदा आणि योगा फॉलो करतो. आणि गेली ऑलमोस्ट आता 3 वर्ष झाली. ना कुठला दवाखाना आहे, ना कुठली गोळी आहे. सो असं आहे. म्हणजे छान वाटलं तुमचा प्रवास. 2 गोष्टी मला याच्यामध्ये नमूद करायच्या वाटतात. म्हणजे एक तुम्ही तुमच्या गुरुचं महत्त्व सांगितलं, तर गुरुचं याच्यामध्ये स्थान किती वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं 100% ना. कारण गुरु फक्त रविशंकरजीच नाही, तर इव्हन मी माझ्या मिस्टरांना सुद्धा गुरु म्हणते. कारण की कदाचित त्यांनी मला पुश नसतं केलं तर मी आज नसतं केलं. कारण मी प्रोफेशनली सिव्हिल इंजिनियर आहे. आय एम सिव्हिल इंजिनियर आणि इंटिरियर डिझायनर. सो मी त्यामध्येच गेली 7 वर्ष झायला मी जॉब करत होते. म्हणजे आय वॉज अ जॉब पर्सन, आणि जॉब पर्सन सिक्युअर पर्सन असतो. नाही, म्हणूनच मी मगाशी तुम्हाला विचारलं की तुमची जर्नी थोडी, मी सिद्धांत सर आज आपण पहिल्यांदा जरी भेटत असलो तर जर्नी तुमची थोडी माहिती होती इथे. आणि मला वाटतं पहिली गुरु तुमची आई असेल, जिने फोर्सफुली तिकडे ढकललं, बरोबर, इथे. आणि सेकंड मग जे कोणी असेल. आणि आता तर असं जीवन आहे की आपण प्रत्येकाकडून शिकत असतो. एक्झॅक्टली, बरोबर. प्रत्येक टप्प्यावरती कोणी ना कोणी आपल्याला गाईड करत जातं. आणि दुसरी गोष्ट मला आता प्रकर्षाने जाणवली की तुम्ही फक्त तो आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करून नाही थांबला, तर तुम्ही ह्या
योगा असेल, आयुर्वेद असेल, डाईट असेल, याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कोर्स केले. एक्झॅक्टली. बरोबर. म्हणजे True. त्याच्यामुळे तुमचा आज जो कॉन्फिडन्स जो दिसतोय तो त्यासाठी आहे. ठीक आहे Yes, मॅडम, मी तो पुढच्या प्रवासाकडे जातो. महत्वाचे काही क्वेश्चन्स आहेत येस. म्हणजे जे मला पडलेत आणि मला वाटतं प्रत्येकाला पडायला पाहिजे, जे 30s मध्ये असतील, 20s मध्ये असतील, 40s मध्ये असतील, 50s वगैरे. म्हणजे कारण हेल्थ जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजे बरोबर, हेल्थ असं health, मला वाटायला exactly. लागलं. बरोबर. इथे तर नक्की हेल्थ म्हणजे नक्की काय मॅडम? कारण सगळीकडे आता जसं मी तुम्हाला बोललो की माझ्या गोल्समध्ये 40 हे माझं 40वे वर्ष आहे. तर तेव्हा मी माझे गोल्स लिहिताना मग की नक्की काय करायचं, तर युट्यूबला टाकलं तर दीक्षित डाएट येतं. बरोबर. असे वेगवेगळे काही ना काहीतरी हे येतात. पण जसं आम्ही आमच्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये बोलतो की इन्शुरन्स असतो, म्युच्युअल फंड असतं, इन्शुरन्स प्लॅनिंग असतं, टॅक्स प्लॅनिंग असतं. तर नक्की हेल्थची व्याख्या काय आहे? एकदम मला असं वाटतं पूरक प्रश्न विचारलाय तुम्ही. कारण भरपूर लोकांना हेल्थ हा वर्ड ऐकल्यानंतरच भीती वाटते की, बरोबर, किंवा असं पण वाटतं की नाही मी समोरून हेल्दी दिसतोय ना म्हणजे मी हेल्दी आहे. पण जर आपण त्याला थोडंसं उलगडलं ना तर तिथे 3 गोष्टी येतात. पहिलं असतं तुमचं फिजिकल हेल्थ, म्हणजे तुम्ही फिजिकली किती फिट आहात, तुम्हाला कुठला रोग तर नाहीये ना, डिसीज तर नाहीये ना. दुसरं असं तुमचा मेंटल वेलनेस. लोक अनअवेअर आहेत की मेंटल वेलनेस पण हेल्थमध्ये येतो. बरोबर. आणि तिसरी गोष्ट आहे स्पिरिच्युअल वेलनेस. बरोबर. म्हणजे आता WHO सुद्धा मान्यता दिलेली आहे की मेंटल आणि फिजिकल हेल्थ सोबत तुम्हाला स्पिरिच्युअल हेल्थ सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच भारतामध्ये आज फॉरेनर्स जास्त येत आहेत. एक्झॅक्टली. आर्ट ऑफ लिव्हिंग असेल, इस्कॉन असेल, ईशा योगा फाउंडेशन असेल, म्हणजे हे भारताला स्पिरिच्युअलिटीला प्रमोट करतात. एक्झॅक्टली. आणि त्यांचा सगळा ओढा आपल्या भारताकडे परत येऊन थांबतोय. बरोबर. म्हणजे आपण मुळातच एवढे लकी आहोत की भारताला एवढी वेदांची संस्कृती मिळालेली आहे. आणि लकीली आपण पण आता त्या गोष्टीमध्ये आहोत कारण की असे भरपूर मॉडर्न गुरुज आहेत, जसं की सद्गुरू आहेत, रविशंकरजी आहेत, जे ह्या गोष्टी पुढे घेऊन चाललेल्या आहेत. आणि आपल्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म त्यांनी उभा करून दिलेला आहे की सगळं आपण तिकडे मॅनेज करू शकतो. सो याच्यामध्ये अजून आपण जर फोड केली म्हणजे कॉमन माणसांना समजण्यासाठी, तर 4 गोष्टी असतात. पहिली असती झोप. लोक झोपेला फार कमी महत्त्व देतात. पण जर तुम्ही मला विचाराल ॲज अ फिटनेस ट्रेनर, योगाच्या रिलेटेड किंवा इवन हेल्थच्या रिलेटेड, आयुर्वेदाच्या रिलेटेड, आयुर्वेदामध्ये पण पहिला महत्त्वाचा पिलर आहे झोप. दुसरी गोष्ट आहे आहार. आपण काय खातो, कसं खातो, किती वाजता खातो, भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तिसरी गोष्ट आहे योगा. आता योगा म्हणजे एक्सरसाइज नाही, योगा इज युअर दिनचर्या. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करता तो वाचतो तुमचा योगा. बरोबर. त्याच्यामध्ये अगेन पार्ट्स आहेत वेगवेगळे. म्हणजे तुमचं बिहेवियर पॅटर्न कसं आहे, तुम्ही जेवताना काय गोष्टी करता, काय विचार करता, मग त्या जेवणावरती त्याचा कसा परिणाम होतो, या सगळ्या गोष्टी सुद्धा त्या योगामध्ये येतात. आणि आसन, प्राणायाम, ध्यान, मंत्र, चंटिंग या सगळ्या गोष्टी तर आपल्याला माहितीच असतात. आणि चौथी गोष्ट आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याला जर अगेन आपण सोप्या लँग्वेजमध्ये जर समजलं तर कंट्रोल्ड सेक्शुअल ऍक्टिव्हिटी ही एक चौथी गोष्ट आहे. तर हे 4 पिलर आहेत. जर आपण हेल्दी राहायचं म्हणलो तर आपले हे 4ही पिलर बॅलन्स असणं गरजेचं आहे. हे 4 एक्झॅक्टली आपण नॉर्मली समजू शकतो. ह्युमन बॉडी बोललं तर हा फेस आला, हे 2 हँड्स आले, 2 पाय आले, बरोबर, 2 कान आले, बरोबर, त्या पद्धतीने. आणि मला माझे एक डॉक्टर क्लायंट आहेत, म्हणजे आम्ही पण त्यांना मेंटर समजतो, डॉक्टर निर्मला राव म्हणून, आविष्कार फाउंडेशन, दादरला त्यांचं क्लिनिक आहे. ते बोलतात की एखादा व्यक्ती आजारी असला, म्हणजे त्याला ताप आलाय, डेंग्यू झालाय, मलेरिया काही झालं, हे लगेच कळू शकतं कारण त्याचं निदान होतं. पण मेंटली तो व्यक्ती कुठे आहे? आणि आज आपण बघतो की आतापर्यंत लोकांना वाटतं फक्त वेडा होणंच म्हणजे मेंटली प्रॉब्लेम. बरोबर. पण ते बोलतात की जर व्यवस्थितरित्या चेक केलं तर 100 मधले 20 लोक आज मेंटल हेल्थमुळे डिस्ट्रॉय झाले. म्हणजे त्यांना कळत नाही की त्यांच्या जीवनामध्ये नक्की का चालू आहे आणि का चालू आहे, म्हणजे काय चालू आहे आणि कशामुळे चालू आहे. एक्झॅक्टली. म्हणजे हेल्थ म्हणजे तुम्ही एक गोष्ट सांगितली की स्लीप म्हणजे झोप घेणं महत्वाचं आहे. आणि आज मला वाटतं आपली झोपच झाली. परवाच मी एक कोट वाचला की नेटफ्लिक्सचं कॉम्पिटिशन दुसऱ्या OTT प्लॅटफॉर्मवर नाहीये तर तुमच्या झोपेबरोबर आहे. कारण तुम्ही नेटफ्लिक्स तेव्हाच हे करता कारण जेव्हा तुम्ही झोपून तुम्हाला काहीतरी बघायचंय. बरोबर. म्हणजे अशा गोष्टी आहेत. म्हणजे मेंटल पीस म्हणजे एकच की मेंटल पीस पण महत्वाचं आहे आणि माणसाने स्पिरिच्युअल पण अडॉप्ट करणं
Exactly. गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये मला अजून एक ऍड करायला आवडेल, जसं तुम्ही म्हणलात की 20% लोक आहेत जी सफर करतात ते त्याच्यामधून, बरोबर. पण मला असं वाटतं 20% नाही, त्याच्यापेक्षा खूप जास्त Okay, पर्सेंटेज आहे. okay. कारण की कुठलाही आजार किंवा कुठलाही डिसीज जो आहे, मग तुमचा फिजिकल जरी असला ना तरी तो सुरू होतो तुमच्या मनापासून. बरोबर. म्हणजे तुम्ही असं ऐकलं असेल की लोकांनी कॅन्सर सारखे रोग पण हील केलेत फक्त एखाद्या बरोबर. नॅचरोपॅथी सेंटरमध्ये जाऊन. तर तिथं काय केलं जातं, तिथं तुमच्या मनावरती काम केलं जातं आणि तुमच्या लाईफस्टाईलवरती काम केलं जातं. बरोबर. मेडिसिन्स किंवा हे जे आहे ते सगळं सप्लिमेंटरी समजते. म्हणजे मला असं वाटतं की सगळं सप्लिमेंटरी आहे. जर मेन तुम्ही तुमच्या मेंटल हेल्थवरती काम केलं आणि लाईफस्टाईलवरती काम केलं तर असं काहीच नाही की जे तुम्ही हील नाही करू शकत. एवढी बरोबर. पॉवर आहे त्याच्यामध्ये. क्या बात. खूप चांगले इन्साइट मिळाले. दुसऱ्या प्रश्नाकडे जातो आणि तो खूप महत्वाचा आहे. एक आयडियल रुटीन माणसाचं काय असायला पाहिजे? बरोबर. म्हणजे जर मला माझ्या हेल्थवर काम करायचं आहे, आता आपण सगळ्या प्रेक्षकांसाठी हेल्थ म्हणजे आता मॅडमनी ज्या 3-4 पिलर सांगितले, तो इथून कोणताही क्वेश्चन हेल्थसाठी असेल ते चारीच्या संदर्भात असेल. बरोबर. तर जर मला ते चारी पिलर बॅलन्स ठेवायचे हेल्थचे इथे, तर मला एक काय रुटीन फॉलो करायला पाहिजे? बरोबर. Yes. कारण जसं आपण आपल्या मुलांना शिकवतो किंवा आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवायचं की सकाळी उठल्यानंतर काय करायचं, बरोबर. तसं नक्की काय असायला पाहिजे? येस. सो मला असं वाटतं की आपण लहानपणापासून ऐकतोय लवकर आणि जे लवकर उठे त्याचे आरोग्य लाभ आहे. बरोबर. सो पहिली गोष्ट आहे ते म्हणजे सकाळी लवकर उठणे. बरोबर. ही बेसिक गोष्ट आहे आणि आता तीच गोष्ट मिसिंग म्हणजे आहे. तुम्ही एक गोष्ट बरोबर बोललात तुम्ही. म्हणजे मला सकाळी आता सगळीकडे ते मॅनिफेस्टेशन वगैरे चाललं. म्हणजे सकाळी मला लवकर उठायचंय, पण सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. कारण मग पहिला पिलर कसा आपला सॉर्ट होणार ना, आपल्याला 7 ते 8 तासाची झोप आपल्याला लागते. मग तुम्हाला सकाळी जर लवकर उठायचंय तर लवकर झोपावंच लागेल ना. यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. झोप कशी पूर्ण करायची? याच्या संदर्भात अक्षय कुमारने सांगितलं होतं, माझ्यासाठी 9:30 रात्रीचे 9:30 हे माझ्यासाठी लेट नाईट. एक्झॅक्टली. ओके. आणि आपण बोलतो 9:30 वाजता रात्र चालू होतं. म्हणजे लोकांचे जेवण चालू होतं 9:30 वाजता. पण 9:30ला जेवण म्हणजे ते राक्षसाचं जेवण असतं, म्हणजे नॉर्मल ह्युमन बिंगचं जेवण नसतं. पहिलं कळालं की झोप महत्वाची आणि झोप व्यवस्थित पाहिजे तर तुम्हाला अर्ली बेड म्हणजे लवकर जायला पाहिजे झोपायला. सो तुम्ही सकाळी लवकर उठा. उठल्यानंतर पण अगेन आता लोकांना सवय आता हे आहे की एवढं कॉमन आहे की लोक उठल्यानंतर पहिल्यांदा फोन घेतात. फोन घेऊन पहिला तर असा टायमिंग होतात किती वाजलं. बरोबर, ठीक आहे, मान्य, टायमिंग बघण्यासाठी फोन घेतला. बट ते टायमिंग बघायचं सोडून पण आपण बऱ्याच गोष्टी करतो. टायमिंग बघायला घेतो आणि तिथे टाइम घालवत बसतो. एक्झॅक्टली. बरोबर. म्हणजे कळत नाही की 1 तास कधी गेला ते. राईट. म्हणजे आपण 6चा गोल ठेवला फॉर एक्झाम्पल उठायचा, तर आपण बेडवरती 7-8 कधी वाजता आपल्याला समजतच नाही. आणि आपण परत आपल्या स्वतःलाच दोष देतो की अरे मी किती वेडा आहे, मला लवकर उठायचं होतं, लवकर करायचं होतं. मग पूर्ण दिवस डिस्टर्ब होऊन जातो सकाळच्या टाइमला. सकाळचे जे पहिले 8 मिनिटं असतात ना ते फार इम्पॉर्टंट असतात. पहिल्या 8 मिनिटांमध्ये तुम्ही जो विचार कराल, म्हणजे जसं आपण म्हणतो मॉर्निंग अफर्मेशन्स ऐकायला पाहिजे, मॉर्निंग मेडिटेशन्स केले पाहिजे, जसं आपण ब्रह्ममुहूर्तावरती बोलतो. सो उठल्यानंतरचे जे पहिले 8 मिनिटं असतात ना त्यावेळेस आपला जो ब्रेन आहे ना तो रिकामा आहे. त्यांनी शांत 8 तासाची झोप घेतलेली आहे, त्याच्यामध्ये काहीच नाहीये. पण तुम्ही गाढ जर झोप घेतली, जसं तुम्ही फ्रेश माइंडनी उठता आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे घालता, जसं आपण पोटामध्ये सकाळी पहिल्यांदा जे घालतो ते तसं तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम वर्क करणार आहे. सेम विथ आवर माइंड. जर तुम्ही उठल्यावर 8 मिनिटांमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घातल्या. खूप IT वाले ऐकणार, म्हणजे सकाळीच तुम्ही 8 मिनिटात प्रोग्रामिंग करून टाका. एक्झॅक्टली. म्हणजे विदाउट प्रोग्राम आपण निघतो, मग ते माइंड पाहिजे तसा वाहत जातो. रील्स शूटर जातो, कोण मित्र बोलतो चल हा मूवी बघायला. बरोबर. म्हणजे ते 8 मिनिटांमध्ये म्हणजे लेट्स से की सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ठरवायचंय की आज मला काय करायचं आणि आजचं प्रोग्रामिंग पूर्णपणे. एक्झॅक्टली. त्याप्रमाणे आपल्याला सेट करायचं आपला दिवस की बाबा मला आज काय करायचंय. मग त्याच्यानंतर उठल्यानंतर मग थोडंसं प्राणायाम केले बेडवरतीच, भले तुम्हाला जर नसेल पटकन उठू वाटत असेल तर बेडवरती सिम्पल नाडी शोधून प्राणायाम केला किंवा भस्त्रिका प्राणायाम केला. तुम्ही ते 5 मिनिटं करा. मग उठून फ्रेश व्हा. फ्रेश होऊन तुम्हाला जर पॉसिबल असेल तर बाहेर जावा, उन्हामध्ये जावा. जर ऊन आलं नसेल तोपर्यंत तुम्ही अजून जरा लवकर उठत असाल तर तुम्ही मग 1 तासाचा योगा करा. योगामध्ये तुम्ही अगेन अर्धा तास फिजिकल एक्सरसाइज. याच्यामध्ये मी एक तुम्हाला विचारेन, कारण मी आत्ताच माझे हेल्थचं पूर्ण हेल्थ चेकअप करून घेतला.
विटामिन डी आणि B12 डिफिशियन्सी, आणि मी डॉक्टरांशी माझ्या बोलत होतो तर ते बोलले की इंडियामध्ये 90% एक्झॅक्टली लोकांना हे नक्की काय आहे जो बेसिक म्हणजे त्याच्या तुम्ही उन्हाबद्दल सांगितलं की त्यासाठी संदर्भात आहे. एक्झॅक्टली. सो जसं आपण म्हणतो सगळ्यात जास्त विटॅमिन डी आपल्याला उन्हामधून मिळतं. बरोबर. आणि आता असं झालंय की एवढं जास्त मार्केट हे आहे की उन्हामध्ये जायचंच नाही. उन्हामध्ये जायचं असेल तर सनस्क्रीन लावून जावा, 8 लेअर लावून जावा. बरोबर. बट काहीच गरज नाहीये. मला सांगा, आपली आई आजी त्यांनी कधी सनस्क्रीन नाही लावलं. ते तर उन्हामध्ये फिरायचे, शेतामध्ये काम करायचे, त्यांना कधी टॅनिंग आणि त्यांना कधी हे प्रॉब्लेम्स नाही आले. म्हणजेच काय, तर आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून दूर का ठेवलं जातंय? म्हणजेच तर आपण पे करणार आहोत ना नवीन नवीन गोष्टी घेण्यासाठी, लावण्यासाठी. सो बेसिक आहेत हे आपले. उन्हामध्ये सकाळी 15 मिनिटं, संध्याकाळचं 15 मिनिटं. भले सकाळी फक्त 15 मिनिटं जरी उन्हामध्ये जरी तुम्ही बसलात आणि तुमच्या शरीरामध्ये प्रॉपर विटॅमिन सी असेल तर विटॅमिन डी तुमच्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब केलं जातं. म्हणजे विटॅमिन सी असेल तर विटॅमिन डी ऍब्सॉर्ब होतं. सो विटॅमिन सी हा बेस आहे. की मी डेली याच्यात काम करतोय तर मला ही डिफिशियन्सी काय? ते अगेन आपण म्हणू शकतो की थोडं नॉलेजची डिफिशियन्सी आहे, त्यामुळे हे प्रॉब्लेम्स येतात. आता विटॅमिन सी आपण आपल्या शरीरामध्ये फ्रुट्स मधून मिळतं, आपल्याला काही डाळींमधून मिळतं. सो ज्या वेळेस आपण ते प्रॉपर फूड ग्रहण करतो, दुसरा पिलर आहे आपला आहार, प्रॉपर आहार ज्या वेळेस आपण घेतो तर हे डिफिशियन्सीज येणारच नाही आहेत आपल्याला. बरोबर. आता विटॅमिन B12 आता का वाढलं, याच्या आधी आपण कधीच नाव ऐकलं नव्हतं विटॅमिन B12चं. तुम्ही मला सांगा, कधी म्हणले आपले आई वडील की आम्हाला विटॅमिन B12 डिफिशियन्सी आहे किंवा डी डिफिशियन्सी आहे? नो. हे आत्ता आपल्याला दिसतंय, कारण की लोक जास्त अवेअर पण होतात आहेत, बट अगेन चुकीच्या मार्गाने अवेअर होतात आहेत. सो आपल्या ज्या गोष्टी आहेत बेसिक त्या फॉलो केल्यामुळे आपण हे सगळे सॉल्व्ह करू शकतो. सकाळी तुम्हाला उठल्यानंतर प्रोग्रामिंग करायचं, राईट, त्यानंतर तुम्हाला प्राणायाम वगैरे ह्याचे काही छोटे व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत. ओके, इंस्टाग्रामला, इंस्टाग्राम, युट्यूब. ओके. कारण खूपदा नक्की प्राणायाम कसं करायचं नक्की जर म्हणजे मी मागे एक ठिकाणी एका कॉर्पोरेट सेमिनारला गेलो होतो तर तिथे एक चांगले फिटनेस ट्रेनर आले होते. तर त्यांनी सांगितलं की तुमची किती हेक्टिक लाईफ असली तर हा 20 मिनिट्सचा एक्सरसाइज तुम्ही कराच. ट्रू. आणि म्हणजे तिथे एकाने क्वेश्चन विचारला, माझी हेक्टिक लाईफ आहे, मी कसं हे करू इथे? तर त्यांनी सांगितलं जसं तुम्ही जेवणासाठी वेळ काढता ना, हेक्टिक लाईफ असली तरी कोण बोलत नाही की मी जेवणार नाही, तर तसं एक त्यांनी 20 मिनिट्स सांगितलं. आणि मग बाकी तुम्ही आठवड्यातून 1-2 दिवस जरी हेवी वर्कआउट केलं, ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही घरी आहात तर त्या दिवशी तुम्ही हेवी वर्कआउट केला आणि त्या पद्धतीने आहार घेतला, घरचा आहार घेतला तर होऊ शकतं. पुढे काय करणं गरजेचं? येस, तर जसं मी सांगितलं, आयदर तुम्ही चालू शकता किंवा मग तुम्ही योगासनं, वॉकला जाऊ शकता किंवा मग तुम्ही योगासनं करा. वॉकिंग पेक्षा पण मी सजेस्ट करेन योगासनं करा, कारण की वॉकिंग जे आहे ते फक्त आपल्या पायांच्या स्ट्रेंथवरती काम करतं. योगासनं जे आहेत ते होलिस्टिकली पूर्ण शरीरावरती काम करतात. आता ह्याच्यामध्ये पण मॅडम म्हणजे असे बोलतात ना, आताच ओव्हर अनालिसिस, डिसिजन पॅरालिसिस जे बोलतात, तर आता मी वॉकिंगवर व्हिडिओ पाहिले तर काही जण बोलतात की यू आर इन अ रिस्क, की तुम्ही रोज काय तर रस्त्यावर चालताय. बरोबर. म्हणजे काय म्हणजे आता शहरी भागामध्ये मुंबई पुण्यासारख्या याच्यामध्ये त्यांनी ते सांगतात की तुम्ही गवतावर चालायला पाहिजे, अनवाणी पायाने चालायला पाहिजे. म्हणजे आता एखादा 10,000 रुपयाचे शूज घेऊन आलाय आणि तो व्हिडिओ बघतोय की इथे सांगतायत की तुम्ही शूज घालून नाही चालायला पाहिजे, तुम्ही फ्युचरमध्ये चालू शकत नाही, असे व्हिडिओ होतात. म्हणजे नक्की काय? कसं आहे ना, जसं तुम्ही म्हणला की ओव्हर अनालिसिस होत आहे आणि खरंच होत आहे. म्हणजे आपण ना आता जसं की योगा करायचंय तर मग योगा मॅट घ्या. नाही, आता बरोबर उद्यापासून सुरुवात करायची आहे, पण माझ्याकडे योगा मॅटच नाहीये, माझ्याकडे पाण्याची बॉटलच नाहीये चांगली, माझ्याकडे शूजच नाहीयेत. मग आपण काय करतो, ओव्हर अनालिसिस. मग त्याच्यामध्ये काय होतं, ती योगा मॅट घ्या, मग त्याला अजून 8-10 दिवस लागणार, मग ते पाण्याची बॉटल घ्या, मग त्याचे रिव्ह्यू चेक करा, मग त्याचं अनालिसिस करा. यामध्ये मेन जी गोष्ट आहे योगा करायचं ते राहिलं बाजूला, पण आपण बाकीच्याच गोष्टी करत बसतो. सो याच्यामध्ये मला असं वाटतं, तुम्हाला असं वाटतं ना बाबा नाही मला 10-15 मिनिटं चालायचं, चाला ना, काही फरक नाही पडणार आहे. कारण बरं मला काय म्हणायचं, जर तुम्ही शूज घालून चालले तर असा काय निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे बॉडीवरती? काहीच नाही होणार आहे ना. मला याच्यामध्ये एक प्रेक्षकांना सांगायचं आहे की एक महत्वाची गोष्ट, मी पण फायनान्शियल ॲडवायझर आहे, मॅडम पण योगा एक्सपर्ट आहेत. मगाशी त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही मगाशी बोललात की तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केल्यानंतर पण तुम्ही थांबला नाहीत, वेगवेगळे एक्सपर्ट आहेत. म्हणजे आज तुम्ही जे काही बोलताय ते तुम्हाला कुठचा तरी संदर्भ घेऊन बोलायचं आहे, पण खूप सारे रील्स आणि खूप सारे पॉडकास्ट असे आपण बघतो की ज्याला कुठचाही संदर्भ नसतो, फक्त व्ह्यूज मिळण्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते बोललं जातं. ते खरं आहे खोटं आहे? म्हणजे जसा एखादा
चांगला MD डॉक्टर आहे तो बोलू नाही शकत मी कोणताही पेशंट माझ्याकडे आणा मी त्याला बरा करतो. एक्झॅक्टली. बरोबर. किंवा एखादा चांगला शिक्षक नाही बोलू शकत की कुठच्याही मुलाला माझ्याकडे घेऊन या मी त्याला मेरिटमध्ये आणतो. बरोबर. म्हणजे प्रेक्षकांनी आपल्या सगळ्यांनी कुठचेही व्हिडिओ रील्स बघताना त्याच्या मागचा तो जो बोलणारा पर्सन आहे त्याची ऑथेंटिसिटी पण चेक करणं गरजेचं आहे. तर आपण फॉरवर्ड खेळतो आणि ते आपण मेंटल ब्लॉक बसून बनवतो. येस. इकडे तर चालणं गरजेचं आहे. बरोबर. सो चाला किंवा योगासनं करा जसं मी म्हटलं आवडीप्रमाणे करा आणि इट्स नॉट इम्पॉर्टंट. रेस्ट्रिक्शन्स टाकू नका की नाही मला चालायचंच आहे मला आज योगाच करायचं आहे. करा ना एखाद्या दिवशी मिस करा सगळंच मिस करा नो प्रॉब्लेम. बट आपल्याला फिजिकल फिटनेस पण हवा आहे प्लस त्यासोबत आपल्याला मेंटली पण शांतता हवी आहे. म्हणजे योगा करायचं 30 मिनिटं किंवा चालायचं 20 मिनिटं त्याचा तर स्ट्रेस घेतला तुम्ही की बाबा नाही आज माझ्याकडून चालणंच झालं नाही आता माझं काही खरं नाही झालं ते चाललेलं पण गेलं वाया. मेंटल स्ट्रेस आला तो वेगळाच. म्हणजे तुम्हाला बेनिफिट तर ना फिजिकली झाले ना मेंटली झाले. सो तुम्हाला तो समतोल राखणं सुद्धा गरजेचं आहे. पहिली महत्वाची गोष्ट. त्याच्यानंतर मग अगेन आयुर्वेदामध्ये असं सांगितलं की सकाळचा जो आहार आहे जसं आता भरपूर लोकांना सवय असते की चहा कॉफी प्यायची उठल्या बेड टी वाईट सवय मला ही आहे. एक्झॅक्टली. सो कसं आहे ना बघा सिम्पल सांगते मी. पोट रिकाम आहे पाठीमागे रात्रीचं जेवण घेतलेलं आहे ते सगळं पचलेलं आहे रात्रभर पूर्ण 8 तासामध्ये आणि आपण उठल्या त्या रिकाम्या पोटामध्ये एक ऍसिडिक पाणी टाकतोय ज्याच्यामुळे ऍसिड फ्लशेस होणार आहे तुम्हाला हॉट फ्लशेस होणार आहे तुम्हाला ऍसिडिटी होणार आहे डायजेशन पूर्णपणे बिघडणार आहे. मग आपण अशी गोष्ट घ्यायचीच का जी आपल्याला अशा पद्धतीने डिस्ट्रॉय करणार आहे. मग तुम्हाला घ्यायचं आहे ना चहा खावा थोडंसं काहीतरी गरम गरम नाश्ता खावा किंवा जर तुम्हाला सुकामेवा खायचा असेल ड्रायफ्रुट्स खावा. ड्रायफ्रुट्स खाल्ल्यानंतर घ्या ना अर्धा तासाने चहा. मी म्हणत नाहीये की चहा पिऊच नका चहा पिलाच नाही पाहिजे मी नाही म्हणत आहे. पण पहिल्यांदा काय खाताय पहिल्यांदा काय टाकताय पोटात त्याकडे लक्ष द्या. सो जेणेकरून तुम्हाला त्रास पण होणार नाही आणि तुम्ही चहा पण पिऊ शकता. राईट वे आहे की डायरेक्ट चहा न पिता एक तुम्ही चांगला डाएट पूर्ण स्नॅक्स तुम्ही हे करा. एक्झॅक्टली. बरोबर. आणि त्या माध्यमातून मग नंतर तुम्ही तुमचा म्हणजे हा चहा घेण्यापेक्षा ग्रीन टी घ्या लेमन टी घ्या जो तुमच्या हेल्थ. एक्झॅक्टली. म्हणजे अगेन ग्रीन टी लेमन टी पेक्षा मी म्हणेन तुम्ही साधा घरचा चहा जरी घेतलात तरी चालेल बट उपाशी पोटी घेऊ नका. ग्रीन टी उपाशी पोटी नाही. सिंपल एक रूल फॉलो करायचा. मी हा क्वेश्चन इथे कन्क्लूड करतो की एक नॉर्मल रुटीन जसं आपण लहानपणी किंवा आपण जे पाळतो की सकाळी उठल्यानंतर ब्रश करणं आंघोळीला जाणं आणि कपडे घालणं बरोबर हे तसं मला वाटतं की पहिली झोप प्रॉपर घेणं बरोबर सकाळी उठल्यानंतर 8 ते 10 मिनिटांमध्ये स्वतःचं प्रोग्रामिंग करणं एक्झॅक्टली आजच्या दिवसात मला काय करायचं आणि तिसरा तुमचा प्रॉपर डाएट म्हणजे बोलतात ना की आधी लोक प्रॉपर जेवण करून कामावर जायचे बरोबर आणि आता खूपदा भुकेल्या पोटीच किंवा असं नुसतं चहा घेऊन ब्रेड खाऊन एक्झॅक्टली जातात. म्हणजे ह्या 3 गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला असं वाटतं हे जर 3 जरी गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात ना तरी पण तुम्ही तुमचं जसं तुम्ही म्हणाल प्रोग्राम आहे ते तुम्ही व्यवस्थित प्रमाणे लाईफ टाईम फॉलो करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम रुटीनच होणं गरजेचं. एक्झॅक्टली हे रुटीनच म्हणजे दिनचर्याच मध्ये बसवणं. एक्झॅक्टली. ओके. आपण रुटीन पाहिलं हे रुटीन खरंच गरजेचं आहे का? कारण बोललात की आई वडील जे पती पत्नी आहेत किंवा आई वडील आहेत तर ते रोल मॉडेल असतात. बरोबर. मग हे फॅमिली म्हणजे नवरा बायको दोघं असतील आई वडील असतील तर त्यांनी हे एकत्र फॉलो करायला पाहिजे का आणि त्याचे काय फायदे हे होतात? ओके. म्हणजे जसं की नवरा बायको जर आपण बघितला बरोबर तर बऱ्याच घराण्यामध्ये आपण बघतो की फक्त नवरा जिमला जात असतो आणि बायको घरीच असते. बरोबर. मग काही दिवसांनी किंवा काही वर्षांनी अशी वेळ येते की बायको पूर्ण तब्येतीने खूप जास्त वाढलेला असतो नवरा फिट असतो. मग नवरा म्हणतो की आता तुझ्या तब्येतीकडे बघ. मग तिकडे क्लॅशेस चालू होतात. पहिली गोष्ट आता आमच्या घरी तसं आहे माझी वाईफ खूप चांगल्या पद्धतीने फिट अँड फाईन आहे आणि माझं वजन वाढत एक्झॅक्टली. मग तुम्हाला टोमणे ऐकायला मिळत असते. हो रोज. आणि हे जनरली कॉमन सगळीकडे असतं कारण की नवरा आणि बायको मधली कुठली एक व्यक्ती जर तिच्या फिजिकल अपेरियन्स वरती किंवा फिटनेस वरती काम करत असेल तर तिचं किंवा त्याची एक्सपेक्टेशन असते की माझा जो पार्टनर आहे त्याने पण ते काम करणं गरजेचं आहे. सो पहिलं तर अगेन इथं आपला मेंटल डिस्टर्बन्स चालू होतो कारण की छोट्या मोठ्या गोष्टींवरून क्लॅशेस चालू होतात. छोट्या मोठ्या गोष्टींवर आपण भांडणं टोमणे चालू होतात. सो ते कुठं ना कुठं आपल्याला असं वाटतं की ठीक आहे हे हेल्दी भांडण आहे बट मला असं वाटतं की हेल्दी भांडण वगैरे असले काही कॉन्सेप्ट नसते. कारण की जी गोष्ट तुमच्या शरीराला किंवा मनाला त्रास देते ती गोष्ट त्रासच देते. चांगल्या वेणी त्रास किंवा वाईट वेणी त्रास हे असं काही नसतं. जर तुम्ही मेंटली डिस्टर्ब होताय तुम्हाला राग येतोय समोरच्या व्यक्तीला तू कसं काय बोलू शकते मला असं झालं येतो
झालं, मग तुम्ही तिथे मेंटली डिस्टर्ब होताच आहे. बरोबर. सो जर दोघांनी सोबत जर त्या गोष्टी केल्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी माझं आणि सिद्धांतचं सांगते की आम्ही दोघं रोज सोबत योगा करतो. म्हणजे तो 1 तास आमचा डेडिकेटेड आहे योगासाठी. भले मी टीचर आहे, बट तरी सुद्धा आम्ही टीव्हीवरती माझाच व्हिडिओ लावतो आणि आम्ही योगा करतो. मग याच्यामध्ये काय होतं ना, मग काही आसनं असतात, काही गप्पा गोष्टी पण होतात योगा करताना. म्हणजे सकाळी So- तुमचे 5 वाजता जे व्हिडिओ असतात तेव्हा Yes. फक्त तुम्ही आम्ही- दिसत असता, पण Exactly. मागे सिद्धांत सर पण करत ते असतात. पण योगा करतात. सो बेसिकली आम्ही सोबत ती एक गोष्ट फॉलो करतो की आम्ही रोज सोबत योगा करतो. संध्याकाळी आम्ही बाहेर सोबत जातो की बाबा ॲटलिस्ट असं काही रुटीन बनवून ठेवू शकतो आपण, बेसिक अगदी 10 मिनिटं बाहेर जाऊन या. पण तिकडे तुम्ही दोघंच आहात, तिकडे तुम्ही सोबत गप्पा गोष्टी करताय, काही कामाचं बोलताय. पण बरोबर. असे काही ज्या गोष्टी असतात, मग आता आपण जसं हेल्थमध्ये आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी डिवाइड केल्या. मेंटल वेलनेस आहे, फिजिकल वेलनेस आहे, स्पिरिच्युअल वेलनेस आहे. आमच्या घरामध्ये जनरली संध्याकाळी 5-6 वाजले की कालभैरवाष्टक प्ले होतं, किंवा मग गायत्री मंत्र असेल किंवा महामृत्युंजय मंत्र असेल. एक रुटीन लाईफ जे आपण म्हणतो. बरोबर. तर ते ह्याच्यामुळे काय होतं, बाकी काहीच असं खूप मोठा काही फरक पडतो असं नाहीये. बट वी नो सकाळी उठल्यानंतर योगा करायचं आहे, जसं आपण सकाळी उठल्यानंतर ब्रश करतो, हे फिक्स आहे. मग त्याच्यासाठी मला त्यांना ओरडावं लागतं किंवा त्यांनी मला ओरडावं लागतं, गरज म्हणजे नाही. मला इथे बोलायला आवडेल की जसं की तुम्ही हे फॉलो करता, त्यामुळे सिद्धांत सर फॉलो करतात, बरोबर. आणि पुढे फ्युचर मध्ये मुलं पण ते मुलं फॉलो पण ते follow करतील. करणार दॅट्स आहेत. वाय पती पत्नींनी किंवा नवरा बायको असेल, आई वडील असतील, हम्म. ते फॉलो करणं गरजेचं आहे. जसं माझा एक Exactly. मित्र होता, म्हणजे मला आठवतं की आमची शाळा 12 वाजता होती, पण तो बोलायचा मी सकाळी 5ला उठतो, जे आम्ही 8-9ला उठायचो. हम्म. तर तो बोलायचं नाही, माझे वडील आर्मीमध्ये होते ना, तर त्यांना सकाळी लवकर उठायची सवय आणि ती आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना लावलेली. उठवतात. ट्रू. येस, म्हणजे माझा प्रश्नाचा म्हणजे मला तोच हे होता की हे एकत्र करणं किती गरजेचं आहे. एक्झॅक्टली. बरोबर. सो तेच सांगते मी की जसं की आपण अशा काही गोष्टी करू आणि ज्यावेळेस एकत्र करू ना, तर आता आम्ही दोघं करतो ना, तर आमची पूर्ण फॅमिली करते. बरोबर. माझे सासू सासरे म्हणजे माझे आई बाबा, माझे इकडे मम्मी पप्पा, ते बघतात आहेत की नाही हे करतात आहेत ना, म्हणजे आपल्याला पण करणं गरजेचं आहे. बरोबर. आता फ्युचरमध्ये आमची मुलं येतील, जर आमचे मम्मी पप्पा करतात आहेत तर आम्हाला पण हे करणं, म्हणजे त्यांना आम्हाला सांगायची गरजच नाही पडणार. गरजच नाही. ते ऑटोमॅटिकली हे ते रुटीन कल्चरच लागणार. होतं. जसं Culture आपल्याला च म्हणजे बनून आपल्या जाणार. आई वडिलांकडून, आता आपण हिंदू असो, हम्म. कोणी ख्रिश्चन असो किंवा मुस्लिम असो, जे काही असो, तर आपल्याला एक स्पिरिच्युअल आपल्याला एक रुटीन दिलं जातं. एक्झॅक्टली. हे सण साजरे करा, बरोबर. गुढीपाडवा असा साजरा हा. करायचा आहे. बरोबर. म्हणजे एक्झॅक्टली. मग तो व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठे जरी कुठे गेला तरी तो ते करतोच. साजरा करतो. कारण आपल्याला सांगावं लागत नाही तिथे बरोबर. मग सेपरेट. तसं आपल्या हेल्थसाठी, म्हणजे हेल्थसाठी परत एकदा मेंटल, फिजिकल जे काही आहे, माइंडफुलनेस, स्पिरिच्युअल, तर त्याच्यासाठी एक फॅमिलीचं एक रुटीन फिक्स असणं होणं गरजेचं गरजेचं आहे. आहे. म्हणजे ते Exactly. एकट्याने करणं तर गरजेचं आहे, पण जेवढं फॅमिली इन्व्हॉल्व्ह होईल, सो ते फॅमिलीचं कल्चर बिल्ड होईल. एक्झॅक्टली. ओके. इथे त्यानंतर पुढील प्रश्नावर जातो की मगाशी तुम्ही एक चांगलं रुटीन सांगितलं की एक रुटीन फॉलो करायचं आहे. त्याच्यातले महत्वाचे पॉईंट सांगितले की एक तुमची 7 तास तरी झोप असायला पाहिजे. तुमचं सकाळी 10 मिनिटं प्रोग्रामिंग व्हायला पाहिजे. राईट. म्हणजे आणि ते त्याच्यामध्ये तुमचं मेडिटेशन वगैरे, कारण सकाळी शांतता असते सगळीकडे. एक 20 मिनिटं तरी तुम्ही चालायला पाहिजे किंवा एक्सरसाइज जी काय तुम्हाला जमते तशी. बरोबर. मग त्यानंतर तुम्ही सांगितलं की डाएट. बरोबर. तर डाएटसाठी जे बेसिक, आता मुंबई पुण्यामधले आपले प्रेक्षक आहेत, तर नक्की बेसिक काय करायचंय? म्हणजे आज कसं झालंय की घरातून निघताना हस्बंड वाईफ दोघंही जॉबला असतात. बरोबर. बरोबर. नाश्ता कोणी करायचा? राईट. बरोबर. आणि आज बऱ्यापैकी कॉर्पोरेटमध्ये सगळ्या गोष्टी असतात. अवेलेबल. म्हणजे सकाळी 6 वाजले म्हणजे 24/7 कॅन्टीन चालू असतात. राईट. राईट. मग कोणत्या गोष्टी खायच्या आहेत? म्हणजे बाहेर राहून पण, म्हणजे माझे एक सर आहेत, हितेश माळी, म्हणजे माझे गुरु आहेत, तर ते बोलले जगाच्या पाठीवर मी कुठे जरी गेलो तर मी इडली प्रिफर करतो. त्यांनी मला सांगितलं इडली हा जगातला नंबर 1 ब्रेकफास्ट आहे. बरोबर. मग असं नक्की काय फॉलो करणं गरजेचं आहे की मग तिथे तुम्हाला घरून डबा जरी नसेल तर तुम्ही हे इझिली खाऊ शकता, असं कोणत्या गोष्टी? राईट. सो याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची, ती म्हणजे लहानपणापासून आपण काय खात आलोय. मला सांगा, आपण जसं की महाराष्ट्रामध्ये राहतो, स्पेसिफिकली महाराष्ट्रातील लोक आहेत, लहानपणापासून आपण पोहे, उपमा, कधी कधी अगदी ऑकेजनली जसं तुम्ही म्हणला इडली बेस्ट आहे. ऑब्व्हियसली फर्मेंटेड फूड आहे, बॅक्टेरिया तयार करतं इडली. सो ह्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या सगळीकडे अवेलेबल पण असतात. पण आपण कधी कधी काय करतो, काहीतरी नवीन ट्राय करू, काहीतरी वेगळं खाऊ, किंवा जसं की आता आपल्याला पाश्चिमात्य संस्कृती आलेली आहे, पिझ्झा, बर्गर हे आपल्याला जास्त खावंसं वाटतं. मला सांगा, बर्गरपेक्षा कधी वडापाव चांगला?
तुम्हाला जर बरोबर. फास्ट फूडच खायचंय ना, बरोबर. वडापाव खावा ना, कशाला बर्गर खायचंय. बरोबर. कॉस्टमध्ये पण मी म्हणे कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे आणि प्लस वडापाव ताजा बनवलेला असतो. वडापावची जी पॅटी आहे ती आधी बनवून ठेवू शकत नाही आपण, बरोबर. ती ताजा त्याच असतो. दिवशी बनवून आपण खाऊ शकतो. सो असे ऑप्शन्स निवडा ज्याचं तुमच्या शरीराला साथमी आहे. आयुर्वेदामध्ये ही कॉन्सेप्ट आहे, ज्याची सवय आपल्या शरीराला आहे, बरोबर. जेणेकरून डायजेशन बिघडणार नाही. बरोबर. सिम्पल एक रूल म्हणजे फॉलो जसं करा. साऊथ मधले लोक 24/7 भात खातात पण ते बारीक एक्झॅक्टली. आहे. हा, बरोबर. पण तुम्ही महाराष्ट्रामधल्या लोकांना भात खायला द्या ना, ते 100% त्यांचं वेट वाढणार, बरोबर. कारण की त्यांना साथमे नाहीये. भात आपण कधी खातो, जेवण झाल्यानंतर शेवट पोट शेवटचं. भरण्यासाठी भात हो. खातो. सो भात आपल्यासाठी थोडासा आपल्या प्रमाणामध्ये लहानपणापासूनच आपल्या ताटामध्ये भात थोडासाच असतो. बरोबर. भाकरी ही आपलं मेन फूड आहे किंवा बरोबर. चपाती ही आपलं मेन फूड आहे. मग ते खाण्याचा प्रयत्न करा. चपातीपेक्षा पण म्हणजे अगेन भाकरी बेटर. आधी चपाती ऑकेजनली बरोबर. म्हणजे करायचो आपण. पुरणपोळी असली तर चपाती, किंवा काही स्पेशल ओकेजन असेल तर वरण चपाती भात करायचो. पण आता अगेन चपाती आपली जास्त आपण खातो, त्याच्यामध्ये ग्लुटेन टॉलरन्स वगैरे काय काय गोष्टी बरोबर. आहेत. बट अगेन लहानपणापासून साथम असलेल्या गोष्टी खावा, जेणेकरून काहीच बिघडणार नाही, ना डायजेशन, ना मेंटल, ना फिजिकल फिटनेस. बरोबर. सिम्पल एक आणि रूल फॉलो तसंच की करायचा. जसं मगाशी आपण बोलताना तुम्ही सांगितलं की जे म्हणजे सीझन नुसार जी फळं येतात ती बिंदास खा. एक्झॅक्टली, ती बिंदास खावा, काही म्हणजे सीझन नुसार जी फळं येत आहेत ती त्या ह्याच्यानुसार फिट आहेत. एक्झॅक्टली. तिथे कुठचं म्हणजे मगाशी मी तुम्हाला प्रश्न विचार कोणती फळं कधी खाल्ली, तर तुम्ही छान उत्तर दिलं की सीझन नुसार येत आहेत. ते जसे खावा. की बनाना आपल्याला 24/7 म्हणजे 12 Available महिने असतो. मिळतं, तर तो तुम्ही खाऊ एक्झॅक्टली, शकता. तो तुम्ही खाऊ शकता. आणि आता सीझन वाईज तर, आणि आपल्या भारतामध्ये एक चांगलं आहे की आपल्याकडे सगळे सीझन आहेत. बरोबर, सगळे सीझन आहेत. आणि अजून एक त्याच्यामध्ये एक सिम्पल ट्रिक सांगते, ओळखायचं कसं कुठलं फळ सीझन वाईज आहे. जे फळ बाजारामध्ये स्वस्त मिळतं ना, ते त्या सीझनचं आहे. अरे वा, तो म्हणजे simple त्याच्यासाठी rule कुठे follow जास्त करायचा. खर्च पण करावा लागेल, नाही तर मग ते Exactly. ड्रॅगन फ्रूटच खायला पाहिजे. काहीच गरज नाहीये. बरोबर. म्हणजे खूप जणांना, म्हणजे मी एक बघितलंय की लोकांना 50-60 रुपयाचं कोक किंवा काय महाग वाटत नाही. बरोबर. पण 100 रुपयाचा मोसंबी ज्यूस किंवा ऑरेंज ज्यूस त्यांना महाग वाटतो. एक्झॅक्टली. बरोबर. खूप म्हणजे हे तर मला खूप महत्वाचं आहे की सीझन वाले फ्रूट खायचे आणि ते जे स्वस्त आहेत ते सीझन मध्ये त्या पद्धतीने. येस, थँक्यू. Yes. आणि पुढच्या प्रश्नाकडे जातो. एक Yeah. दोनच महत्वाचे क्वेश्चन्स आहेत की परत एकदा की जे बिझी लोक आहेत, IT वाले, म्हणजे बिझी म्हणजे डेडलाईन वाले जे आहेत, राईट. तर त्यांनी नक्की कसा फॉलो करणं गरजेचं, म्हणजे कुठचा मंत्र त्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे असं मला तुम्हाला सांगा, बिझी आपण म्हणतो. बरोबर. सकाळी उठून रोज आपण आंघोळ करतो. आंघोळ तर सगळेच करतात, हो, मला असं हो, वाटतं. हो. आपण रोज जेवण करतो. बरोबर. ह्या गोष्टींसाठी टाइम निघतो ना आपल्यासाठी. मग मला सांगा, त्याच गोष्टीमध्ये असं काही रुटीन आपल्याला बसवायचंय जे आपण हेल्दी वेनी फॉलो करू शकतो. ओके. म्हणजे काय, मोबाईल स्क्रोल करायला 20 मिनिटं कुठे चालले जातात माहित नाही आपल्याला. मग तेच 20 मिनिटं काढून जर आपण प्राणायाम केलं, मेडिटेशन केलं, तर त्याचे फायदेच आपल्या शरीराला मिळणार आहे. बरोबर. सो बिझी वगैरे असं काही नसतं. आपल्याला माहितीये आपलं प्रोग्रामिंग कसं झालेलं, आपलं मेंटल किंवा ॲव्हरेज फिजिकल. म्हणजे सिटीमध्ये मी तुम्हाला थोडं स्टॉप करतो yes. की ॲव्हरेज सिटीमध्ये जे 30 आपल्या एजमध्ये बसले 30-35 त्यांचं ॲव्हरेज यूज ऑफ मोबाईल 4 to 5 hours. या एक्झॅक्टली. म्हणजे एक मला मित्र आहे, तो सांगत होता की खूप जण बोलतायत की कोविड नंतर 5 वर्ष कशी गेली कळत नाही. ट्रू. बरोबर. तर तो बोलला, कळायचं असेल तर एक काम कर, तू तुझ्या मोबाईलचा यूज बघ. बरोबर. म्हणजे तो तू तिथे स्पेंड केलाय जो तू प्रोडक्टिव्ह स्पेंड नाही केलाय. दॅट्स वाय तो तुझी 4-5 किंवा 5 तास जर बघितले दिवसभर, 10-12 तासातले 5 तास म्हणजे 40% ऑफ टाइम वी आर ऑन मोबाईल. बरोबर. म्हणजे आपल्याला वाटतं ते थांबलेलंच आहे, म्हणजे गेल्या 5 वर्षात खूप सारा पिरियड तिकडे गेलेला आहे. एक्झॅक्टली. आणि आपण अगेन असं म्हणतो की बिझी आहोत, फोन बघायला आपल्याला टाइम असतो. पण मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टी न फॉलो करून, झोपेची सगळी वाट लावून, खाण्याकडे दुर्लक्ष करून, बाहेरचं खाऊन, काहीच लक्ष न देता, जे आपण डॉक्टरकडे जातो, सुट्टी लागत नाही आपल्याला, वेळ गेला, डॉक्टरने सांगितलं, बाबा डॉक्टर आज म्हणाले की तुमची हालत एवढी वाईट आहे की तुम्हाला पुढचे 5 दिवस बेड रेस्ट घ्यायचे. आता सांगा, आता कुठे गेला बिझनेस ना. मागेच म्हणजे अमित सर एक आहेत, मला वाटतं तुम्ही पण ओळखत असाल त्यांना. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती, एक कोट होता की ज्या दिवशी माणसाला कळतं माझ्या हेल्थ, म्हणजे मला डॉक्टरांनी सांगितले की आता तुला हे करणं गरजेचं, तरच तू जगशील. तर आपल्यासाठी प्रायोरिटी काय होते मग त्या दिवशी? आपली हेल्थ. मग आपल्याला विचार येतो का जॉब, आपल्याला विचार येतो का मोबाईल? काहीच येत नाही. तेव्हा आपल्याला काय गरजेचं आहे? मी जगलो पाहिजे. दॅट्स इट. म्हणजे एकच आहे की मी बिझी आहे हे सांगून आपणच आपल्याला फसवतो. एक्झॅक्टली. बरोबर. बरोबर. इथे मीही त्याच कॅटेगरीतला येतो
इकडे म्हणजे मी आज मॅडमचं मी हे जाणून घेतो या माध्यमातून, म्हणून मॅडमला मॅडम माझा इंटरव्ह्यू घेणार होते. मी बोललो मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे कारण माझे क्वेश्चन्स आहेत. तर मॅडम एक शेवटचा प्रश्न की आज आपण बघितलंय की आज आम्ही हेल्थ इन्शुरन्समध्ये काम करतो, तर 10 वर्षापूर्वी आमच्याकडे असे क्लेम यायचे की डेंग्यू झालेला आहे, मलेरिया झालेला आहे, म्हणजे असे या पद्धती. आता येतात की हार्ट ब्लॉकेज झालाय, किडनी फेल्युअर आहे, बरोबर. म्हणजे मग हे बोललं जातं हे लाईफस्टाईल डिसीज आहे, म्हणजे आपण बोलावून घेतले आजार या याच्यामध्ये. तर नक्की लाईफस्टाईल चेंजेसमुळे लाईफ बदलते. तर याच्यासाठी योगाच्या माध्यमातून, आपल्या स्नेह योगाच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे कोर्सेस घेता, तर नक्की म्हणजे खूप सारं, म्हणजे मी जसं मगाशी बोललो, खूप सारं ऐकायला मिळतंय की सकाळी हे करा, ब्रह्ममुहूर्तावर उठा, मोबाईल फ्री मील्स घ्या, वीकली डिजिटल डिटॉक्स करा इथे. तर तुम्ही काय सांगाल की एक नॉर्मल पती पत्नी आहेत, एक पूर्ण फॅमिलीसाठी, आज खूप जणांची मुलं मोबाईलवर, म्हणजे मोबाईल दिल्याशिवाय जेवतच नाहीत, आणि ती मुलं सोडा, आता आपण पण त्याच कॅटेगरीमध्ये चाललो आहोत. म्हणजे काही जण तर की जेवायला गेले तर ते वेब सिरीजचा एक एपिसोड पाहतात. तर नक्की काय फॉलो करणं गरजेचं आहे, हा शेवटचा प्रश्न माझ्याकडून. सो याच्यामध्ये कसं आहे ना, आपण जस्ट जेवण करत असतो, जसं तुम्ही जेवण आणि मोबाईल हा जो कनेक्शन सांगितलं. सो लहान मुलांकडे आपण ऑब्झर्वेशन करू शकतो याच्यामध्ये, ज्यावेळेस ते जेवत असतात किंवा आई त्यांची जेवू घालत असते, त्यावेळेस त्यांचं पूर्ण लक्ष त्या मोबाईलकडे असतं. बरोबर. आणि आता जे आपण प्रॉब्लेम बघतोय की जे खातोय त्याचं ऍब्सॉर्प्शनच होत नाहीये शरीरामध्ये. का होत नाहीये? कारण मेंटली आपण त्या जेवणामध्ये नाहीच आहोत, आपण मेंटली दुसरीकडे कुठेतरी आहोत. मग आपले जे 5 तत्व आहेत, आपल्या बोटांमध्ये पण ती 5 तत्व, जसं पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश, ती तत्व आपल्या पोटामध्ये जात आहेत, बट वी आर नॉट अवेअर की आपल्या पोटामध्ये काय चाललंय. म्हणजे काही लोकांना ज्यावेळेस ते टीव्ही किंवा मोबाईल बघत जेवत असतात, त्यांना कळतही नाही एक चपाती तळली किंवा कोणती भाजी खाल्ली. विचारून बघा किंवा तुम्ही आठवून बघा, काल रात्री मी कोणती भाजी, पटकन आपल्याला क्लिकच होत नाही की काय आपण. म्हणजे अगेन ते बिझी, म्हणजे एवढे बिझी आहे की इकडे जेवतो, म्हणजे वी आर मल्टीटास्कर. एक्झॅक्टली. पण त्यामुळे अगेन की बाबा आपल्या फिजिकल फिटनेसवरती परिणाम होतोय. जेवताना कुठलंही, म्हणजे तुम्हाला माहिती असेल आता जैन समाजामध्ये हा रूल फॉलो केला जातो की जेवताना बोलायचं सुद्धा नसतं. बरोबर. म्हणजे इतकं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे जेवताना की ते आपण जे खातोय ते आपल्या शरीराला पण लागलं पाहिजे आणि मनाला पण लागलं पाहिजे. मग कुठून येणार आहेत हे लाईफस्टाईल डिसीजेस, सांगा मला. आपण साध्या मॉलमध्ये गेलो किंवा आपण अगदी मॅगडी किंवा इकडं गेलो कुठे, तर तिथं सुद्धा तुम्हाला दिसेल की लोक कंटिन्युअसली बोलतात, कंटिन्युअसली फोन स्क्रोल करतात, आणि एका हातात फोन, एका हाताने कोक पितायत, एका हाताने खातायत. ते एकतर पहिलाच आपल्या शरीरासाठी नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही ते खाताय पण चुकीच्या पद्धतीने, मग प्रॉब्लेम येणारच आहेत ना. हार्ट ब्लॉकेजेस आहेत आजकाल, किती कमी वयामध्ये डायबिटीज होतोय, मुलींना अगदी लहान वयामध्ये पिरियड्स येतात आहेत. सो सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते सगळे ह्या लाईफस्टाईलमुळेच आहेत. पीसीओडी आहे, मोनोपॉज आहे, थायरॉइड आहे. एक्झॅक्टली. म्हणजे हे, आणि आपण अवेअरच नाही होत, आपण काय खातोय, आपण काय बोलतोय, आपण जेवणावरती कसा त्याचा परिणाम होतोय, मनावरती कसा परिणाम. मोबाईलचं म्हणजे तुम्हाला सांगायचं की मोबाईलने आपल्या जीवनाचा असा ताबा घेतलाय की आपल्याला जे हिडन स्पॉट्स आहेत ते आपल्याला कळत नाही, आणि जेव्हा ते अराईज होणार आहे तेव्हा वेळ निघून गेली असणार. कारण आता अगेन आपण एवढ्या बिझी लाईफमध्ये आहोत, एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये आहोत की आपल्याला लक्ष द्यायला वेळच नाहीये. तर जसं तुम्ही म्हणता की बाबा SIP करायला पाहिजे, तसं हेल्थ चेकअप पण करायला पाहिजेत. मला सांगा, हेल्थ चेकअप वरती लोक किती दुर्लक्ष करतात, त्यांना विनाकारणचा खर्च माहितीच नाही म्हणजे नक्की काय. आणि तुम्ही आता जे बोललात, म्हणजे मला आता असं जाणवतं, मग तुम्ही दिनचर्या सांगत होतात, तर आम्ही लोकांना सांगतो की महिन्याला एवढ्याची SIP करा. तर मला वाटतं लोकांनी डेली हेल्थ SIP करणं गरजेचं आहे, त्याला कुठचे पैसे लागत नाहीत. आणि मला वाटतं आपला स्नेहयोगाचा कोर्स तर मी त्या दिवशी सबस्क्राईब केला, तर फक्त 400 रुपीजमध्ये देत आहे. म्हणजे मी आज डेली चहा पिणारा व्यक्ती आहे, आणि एक चहा पिण्यासाठी माझे 30, 40, 50 रुपये जातात. हे बाहेर का पितो, माझ्या घरी कोणी चहा पित नाही किंवा मला देत पण नाहीत करून, कारण मी जास्त चहा पितो म्हणून. आणि तुम्ही 400 रुपीजमध्ये, आणि मला वाटतं काहीतरी पुढचं पॅकेज काहीतरी वर्षभराचं फक्त 2400 रुपये पर मंथ. म्हणजे इथे नेटफ्लिक्सला लोक हे करतात, पण इथे लोकांना याच्यामध्ये हे आहे. म्हणजे त्या माध्यमातून हेल्थची SIP होणं गरजेचं आहे.
बरोबर. जी डेली रुटीन जी आहे मी बोलतो ती हेल्थची SIP. SIP. तुम्ही तिथे ते थोडं नाव चेंज केलं तर अजून जास्त पद्धतीने मस्त, थँक्यू फॉर सजेशन. हेल्थ SIP होणं गरजेचं आहे, येस येस. जेणेकरून आम्ही लोकांना वेल्थची SIP करायला सांगतोय. आणि बरोबर. भविष्यामध्ये आज तुम्ही म्हणजे आम्ही असं सांगतो की तुम्ही 10,000 रुपये गुंतवा 20 वर्षासाठी आणि तिथून तुम्ही 20 वर्षानंतर महिन्याला 50,000 रुपयाची पेन्शन घेऊ शकता. बरोबर. पण मला वाटतं जर हेल्थची ही SIP जर नाही केली तर मी बोलतो ती तुमची पुढची पिढी त्याची एन्जॉयमेंट करेल आणि ती पण परत हेल्थकडे लक्ष नाही देणार. येस येस. म्हणजे मला तर आज हेल्थ SIP घरी घेऊन जायचं आणि माइंडमध्ये खूप साऱ्या क्वेश्चन्स त्याच्यामधून क्लिअर झाले. म्हणजे प्रेक्षकांसाठी पण आणि माझ्यासाठी पण. किंवा 40शी पर्यंत म्हणजे मी गेले 18 वर्ष काम करतोय, पण तेव्हा आपण फक्त पैसा कमवण्याकडे लक्ष देतो आणि कोविडमध्ये पण आम्हाला हेच जाणवलं. म्हणून आपण हॅपी रिच त्याच्यावर आपण चर्चा करू. तर थँक्यू तुम्ही म्हणजे हेल्थ बद्दल स्पेशली जे क्लॅरिटी दिली आणि एकदम सोप्या भाषेमध्ये, जास्त फाफड पसारा न सांगता. कारण लोकांना आता म्हणजे बोलतात ना की किस म्हणून फिलॉसॉफी आहे, म्हणजे कीप इट सिम्पल स्टुपिड. म्हणजे बोललं जातं की प्रेझेंटेशन असं द्या की लहान मुलाला पण कळलं पाहिजे. तर मला वाटतं हे जे तुम्ही मगाचपासून आपण 30-35 मिनिटं चर्चा करतोय, वेळ कसा गेला कळालं नाही, पण हे 5-6 क्वेश्चनचे तुम्ही आन्सर दिली, पण ते माझ्यासाठी खूप इन्साइटफुल आहेत आणि आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी. येस. वेल्थ बद्दल आता तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर त्यासाठी मी येस. सो मला असं वाटतं भरपूर सारे प्रश्न आहेत डेफिनेटली. कारण जसं तुम्ही म्हणालात की हेल्थ इम्पॉर्टंट आहे, तसं मी म्हणेन की हेल्थ सांभाळायची असेल तर वेल्थ सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आज जर माझ्याकडे लोकांना योगा क्लास लावायचा आहे तर त्यांच्याकडे ते 400 रुपये दर महिन्याला असणं गरजेचं आहे. बरोबर. त्यासाठीच आपण डेफिनेटली वेल्थ मॅनेजमेंटकडे जाऊयात. बरोबर. सो आपण बरीच चर्चा केली हेल्थवरती. सो जसं मी म्हणाले, जर हेल्थ सांभाळायची असेल तर वेल्थ पण गरजेची आहे. कारण की आज आपण बघतो की साधा जरी आपल्याला एखादा डिसीज बरा करायचा असेल आणि त्याच्यासाठी भले आयुर्वेदिक वेनी जरी तुम्ही करणार असाल किंवा तुम्ही अगदी नॅचरल वेनी जरी करणार असाल तरी सुद्धा पैसा गरजेचा आहे. म्हणजे आज आपण साधारण बाजारामध्ये फ्रुट्स आणायला गेलो फॉर एक्झाम्पल, तरी आपले 1,000 रुपये कुठे जातात कळत नाही. बरोबर. म्हणजे काय, जर आपल्याला हेल्थ मॅनेज करायचं तर वेल्थ असणं गरजेचं आहे, हे क्लिअर आहे. बरोबर. आणि आपल्याकडे हेच मानलं जातं की बघू, पैसा आल्यावर बघू, है ना, ही वाली कॉन्सेप्ट खूप चालते. सो जसं मी तुमच्याबद्दल थोडं काही स्टडी केलं तर त्याच्यामध्ये मला हॅपी रिच फॅमिली हा वाला एक कॉन्सेप्ट दिसला. सर हा कॉन्सेप्ट जो आहे तो जन्माला कसा आला, कारण नावातच कळतंय हॅपी रिच फॅमिली. रिच फॅमिली आतापर्यंत माहिती होतं, बट हॅपी रिच फॅमिली हे कसं काय जन्माला आलं? हे कसं आलं याच्यामध्ये म्हणजे ह्याला कोविडची पार्श्वभूमी आहे. बरं. 2008 पासून आम्ही ॲज अ शेअर ब्रोकर म्हणून स्टार्ट केलं. बरं. त्यानंतर हळूहळू जसं प्रोडक्ट डेव्हलपमेंट होत गेलं, मग म्युच्युअल फंड करायला लागलो, मग फिनान्शियल प्लॅनिंग करायला लागलो 2015 पासून. मग 2020 पर्यंत आमची टॅगलाईन होती क्रिएटिंग वेल्थी इन्व्हेस्टर्स, म्हणजे लोकांना श्रीमंत करणं. आणि कोविडमध्ये लक्षात आलं जेव्हा सगळं जगाची उलतापालट झाली की श्रीमंत पण प्रॉब्लेम मध्ये होता, गरीब पण प्रॉब्लेम मध्ये होता. आणि मग नक्की थोडं तेव्हा मी गावी होतो माझ्या सांगलीला इथे, कारण कोविडमध्ये सगळेच जण ज्यांना शक्य ते गावी यायच्यामध्ये होते. मग माझ्या काही क्लायंटशी बोलणं होत होतं, तर तेव्हा आणि एक स्वतः एक थॉट प्रोसेसला गेलो आणि तेव्हा लक्षात आलं की पैसा पण महत्वाचा आहे, पण नक्की किती पैसा पाहिजे. बरोबर. म्हणजे जसं आज आपण आपल्या मुलांना बोलतो की तुला 90 मार्क्स मिळालेच पाहिजे. बरोबर. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की सकाळी 10 मिनिटं ते प्रोग्रामिंग होणं गरजेचं आहे, 7 ते 8 तास झोप असणं गरजेचं आहे, 20 मिनिटं चालणं गरजेचं आहे. तर नक्की मग पैशाचं पण तेच आहे. आता काय आहे की प्रत्येक जण रॅट रेसमध्ये. रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक 2003-04 मध्ये आला आणि जगातला आत्ताच्या घडीला सगळ्यात पैशाच्या बाबतीत नंबर 1 पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये रॅट रेट ही कॉन्सेप्ट आहे, रॅट रेस म्हणून, की आपण प्रत्येक जण धावतोय. म्हणजे आज मुंबई पुण्यामध्ये आपण शिफ्ट होतो गावाकडून, बघाल की मला एक चांगली अमाऊंट कमवायची आहे, मग मला घर घ्यायचं आहे, मग याला याच्यामध्ये. पण
नंतर लक्षातच येत नाही की नक्की मला अरे म्हणजे आज खूप सारी अचिव्हमेंट म्हणजे महिन्याला 2 लाख रुपये कमवून सुद्धा आपण आनंदी नाही. पण True. तुमच्या आजूबाजूला पण तुम्ही अशा फॅमिली बघत असाल तर मग हम्म. नक्की त्याच्यामध्ये काय आहे? तर मग तेव्हा मला हे लक्षात आलं की आनंदी श्रीमंत होणं गरजेचं आहे. हा. बरोबर. मग त्याच्यामध्ये काय आहे की तुमच्याकडे पैसाही पाहिजे, पण पैसा आला आणि मग नंतर तुम्ही तो उपभोगायला तुमच्याकडे हेल्थच नसेल, राईट. किंवा तुमच्याकडे पैसा आलाय पण त्याचा पर्पज काय. जसं तुम्हाला आधी योगाबद्दल काही माहिती नव्हतं, तुमच्या आईने सांगितलं हा कोर्स चांगला आहे कर, त्यानंतर तुम्ही छोटे मोठे कोर्स करत आलात, पण त्याच वेळेला तुम्ही सिव्हिल इंजिनियर पण होतात. बरोबर. पण एका पॉइंटला तुम्हाला लक्षात आलं की नाही दिस इज माय लाईफ पर्पज. बरोबर. True. मग तसं आम्ही लोकांना एक कॉन्सेप्ट आहे की फिनान्शियल प्लॅनिंग जे आहे त्यालाच आम्ही हॅपी रिच त्या पद्धतीने केलं की बाबा तुम्ही फक्त फिनान्शियल प्लॅनिंग करू नका, राईट. तुम्ही या माध्यमातून पहिलं आम्ही तुम्हाला जाणून देतो की नक्की तुम्हाला किती पैसा गरजेचा आहे. बरोबर. ओके. त्याचबरोबर मग तो पैसा एकदा किती आहे ते समजला तर तुम्हाला कळतंय की आज जर मी महिन्याला 25,000 रुपयाची जरी SIP केली किंवा 50,000ची SIP केली तर त्याच्यातून आज माझं 1 BHK घर आहे, तर मी 5-10 वर्षानंतर माझा मुलगा किंवा मुलगी मोठी होईल किंवा माझे आई वडील म्हातारे होतील तर त्यांना मी गावाकडून मुंबईला आणू शकतो, बरोबर. तर तेव्हा तुम्ही 2 BHK ही अफोर्ड करू शकता. राईट. म्हणजे त्याच इन्व्हेस्टमेंटमधून त्याच्यातल्या 10-15 हजार रुपये SIP मधून तुमच्या मुलाचं चांगलं एज्युकेशन होऊ शकतं. बरोबर. त्याचबरोबर त्याच्यातले 15-20 हजार रुपये मधून तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग पण होऊ शकतं. बरोबर. म्हणजे आज जर तुम्ही नवरा बायको 1-2 लाख रुपये कमवताय पण त्या 50,000 रुपये SIP तून एवढे सगळे गोल अचीव्ह होत आहेत तर तुम्ही अर्ली रिटायरमेंट घेऊ शकता, तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता. तर हे याच्यावर काम चालू केलं आणि हा हॅपी रिच कॉन्सेप्ट आहे की नक्की तुम्ही स्वतःला ओळखा, त्या पद्धतीने तुमचे गोल ओळखा आणि त्यानुसार इन्व्हेस्टमेंट करा. असं नाही की माझ्या मित्रांनी गाडी घेतली म्हणून मला गाडी घ्यायची, माझ्या मैत्रिणी 2 BHK घेतला म्हणून मला घ्यायचंय. म्हणजे आपण काय की दुसऱ्यांचे गोल्स पाहून आपण आपले गोल्स डिसाईड करतोय. जसं की माझ्या एका मित्रांच्या शेजाऱ्यांनी बुलेट घेतली तर त्याचं पाहून याने पण बुलेट घेतली. बरोबर. आणि ती बुलेट 6 महिने म्हणजे अशीच उभी होती, नंतर ती त्यांनी सेल केली. म्हणजे खूपदा आपण समाजातले गोल बघून आपले गोल बनवतो. तर आम्ही हॅपी रिच मध्ये लोकांना हेल्प करतो, फॅमिलीजना हेल्प करतो की पहिलं स्वतःला ओळखा, त्यानुसार गोल डिसाईड करा आणि त्यानुसार तुमचं जीवन तुम्हाला पाहिजे ह्या ऑन युअर ओन टर्म्स जगा. हा हॅपी रिच कॉन्सेप्ट आहे. ओके. सो व्हेरी ट्रू. म्हणजे मला असं वाटतं की हा हॅपी आणि रिच हे दोन्ही वर्ड खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या लाईफमध्ये. कारण मी फक्त माझ्याच घरात नाही तर माझ्या आजूबाजूचं आता आपल्याला जनरली लहानपणी स्कूलमध्ये माहिती असतं मित्रमैत्रिणींच्या घरांमध्ये काय चाललंय. सो जसं की आता मी शाळेतून कॉलेजला गेले, शाळेत तर काही खर्च नव्हता, एक तर मुलगी असल्यामुळे पहिलंच आणि हुशार असल्यामुळे अजून काय काय स्कॉलरशिप्स वगैरे मिळायच्या. सो त्याच्यानंतर मी कॉलेजला ज्यावेळेस गेले त्यावेळेस अचानक खर्च आला. जसं मी डिग्रीला ॲडमिशन घेतलं तर माझे फीज होती 1 लाख रुपये डिग्रीची. सो अचानक खर्च 1 लाख रुपये हा खर्च आला आणि माझ्या फॅमिलीचं काहीच प्लॅनिंग नव्हतं की. आणि माझे आई वडील दोघेही बिझनेसमध्ये आहेत आणि जसा बिझनेस येतोय चालतोय, घर आहे मोठं गावाकडे, सगळं चालू आहे. म्हणजे देर वॉज नो एनी फायनान्शियल प्लॅनिंग. बट अचानक खर्च आला, मग लोन घेण्यात आलं, गोल्ड लोन घ्या. मग गोल्ड लोन घेण्यात आलं. मग तसंच सेम गोष्टी पुढं चालत गेल्या. जसं की मला अजून 2 बहिणी आहेत, मग माझ्यानंतर दुसऱ्या बहिणीचं शिक्षण आलं, मग तिसऱ्या बहिणीचं शिक्षण, परत माझं लग्न. सो सायकल ती तशीच चालू राहिली. जनरली मी स्पेशली मला असं वाटतं आपण भारतामध्ये राहतो, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, सो या इंडियन कपल्सला मला असं वाटतं की सर्रास ही अडचण येते. कारण की माझंच नाही तर मी अशा बऱ्याच लोकांचं माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये बघितलं की ही सेम सायकलमध्ये अडकलेले हे लोक आहेत. एक झालं की एक झालं की एक, मग लग्न, मग बाळंतपण, मग हे मग ते. सो सगळ्या गोष्टी चालू असतात. मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने मात करू शकतो, आपण म्हणण्यापेक्षा ह्या फॅमिलीज आहेत तर कशा पद्धतीने हे करू शकतात. त्याच्यामध्ये मी एक सिंपल सांगेन की एक जसं तुम्ही तुमचं रुटीन सांगितलं तसं, किंवा आपण बघूया की एक घर बांधायचंय, समजा गावाकडे घर बांधायचं तर आपण पहिलं बोलतो की माझ्याकडे जमीन आहे का. बरोबर. म्हणजे 2 गुंठे तरी पाहिजे तुमच्याकडे, 2000 स्क्वेअर फूट, म्हणजे तुम्ही त्याच्यावर 1000 स्क्वेअर फूटचं घर बांधू शकता. म्हणजे ते आहे. मग तुमचं प्लॅनिंग येतं आर्किटेक्चर कडून आणि मग त्यानुसार तुम्ही 1 BHK 2 BHK फॅमिलीच्या रिक्वायरमेंटनुसार. बरोबर. फायनान्शियल प्लॅनिंग करताना पण 3 पार्टमध्ये आपण करतो आणि ते त्याच पद्धतीने असायला पाहिजे. पहिलं तर
तुमचं चांगलं अर्थार्जन असणं गरजेचं. ओके. बरोबर, की तुम्ही कमवताय नक्की किती आणि त्याच्यासमोर तुमचा खर्च किती होतो, त्याला आम्ही बोलतो कॅश फ्लो प्लॅनिंग. ओके. आणि दिस इज ऑक्सिजन ऑफ युअर फायनान्शियल लाईफ. ओके. लक्षात घ्या. तर पहिलं एका फॅमिलीला काय करायचं, नक्की आपण कमवतो किती आणि खर्च होतोय किती. राईट. जसं आजच्या जनरेशन मध्ये 1,00,000-2,00,000 रुपये कमवत आहेत पण खर्च डबल आहेत. दॅट्स वाय क्रेडिट कार्ड स्वाईप 20 तारखेनंतर खूप वाढतो. आपले आई वडील जे होते, जसं तुम्ही सांगितलं, तर माझ्याही आई वडिलांकडे असं म्हणजे ठोस प्लॅनिंग असं काही नव्हतं. ट्रू. बरोबर. परंतु त्यांनी निभावून नेलं, कारण तुमच्या इंजिनिअरिंगची फीज ₹1,00,000 होती. आज नर्सरीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ₹1,00,000-1,15,00,000 लागतात. बरोबर. हा, मग अशा वेळेला पहिलं तर तुमच्याकडे तुमचं इन्कम आणि एक्सपेन्सेसचं प्लॅनिंग असायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही सांगितलं की तुमचे आई वडील बिझनेसमध्ये होते, जसं एक बिझनेस पण काय करतो, त्याचं आवक जावक रजिस्टर्ड असतं. बरोबर. म्हणजे आले पैसे किती आणि गेले पैसे किती आणि मग राहिले किती. बरोबर. मग याच्यासाठी पहिलं जर काय असेल तर तुमचं कॅश फ्लो प्लॅनिंग असायला पाहिजे. आणि कॅश फ्लो प्लॅनिंग जेव्हा होतं तेव्हा लक्षात येतं की माझा महिन्याचा 50,000 रुपये फिक्स कॉस्ट, किंवा आज मुंबई पुण्याला राहणाऱ्यांचं ₹1,00,000 प्लॅनिंग आहे, की माझं रेंट एवढं जातं किंवा EMI एवढं जातं. तर तुमच्याकडे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्याकडे म्हणजे पहिल्या सिच्युएशनला कॅश फ्लो प्लॅनिंग आणि तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असायला. म्हणजे जॉब गेला, कुठची कोविड सारखी सिच्युएशन आली, बरोबर, तर तुमचे EMI थांबणार आहेत का? नाही. गव्हर्नमेंट जास्तीत जास्त तुम्हाला बँकांना सांगू शकते ही नॅचरल क्लॅमिटी आहे किंवा जे काही आलंय तर इथे 3 महिने तुम्ही फक्त इंटरेस्टच भरा. बरोबर. अशा पद्धतीने होऊ शकतो. पण आज ना उद्या तुम्हाला भरायचं. कॅश फ्लो प्लॅनिंग आणि इमर्जन्सी फंड हे सर्वात महत्वाचे. हा पहिला टप्पा. बरोबर. आणि तिसऱ्या टप्प्याच्या याच्यामध्ये तुमचं बजेटिंग असायला पाहिजे. म्हणजे जसं आपल्याकडे आता पुढचं वर्ष चालू होईल, तर आता दिवाळीनंतर मार्केटमध्ये कॅलेंडर्स येतात. राईट. तर तुमच्याकडे तुमच्या आयुष्याची फायनान्शियल टाइमलाईन बनवणं गरजेचं. म्हणजे काय, जसं आज मी बोलतो की मी महेश चव्हाण आज 40s मध्ये आहे, 85 बॉर्न, आता मी 2025 मध्ये मी 40 मध्ये आहे, तर 20 वर्षानंतर मी रिटायर होणार आहे. बरोबर. आज माझा मुलगा 13 वर्षाचा आहे, अजून 5 वर्षांनी त्याच्या म्हणजे 11वी-12वी साठी मला माझ्याकडे फंड असायला पाहिजे. बरोबर. ट्रू. जो कमीत कमी 4-5 लाख रुपयाचा आहे, कदाचित 5 वर्षांनी तो 7-8 लाखावर जाईल. ग्रॅज्युएशन साठी कमीत कमी त्याला एक बेसिक ग्रॅज्युएशन जरी बोललं तर एका वर्षाचा 3 ते 5 लाख रुपये, म्हणजे 3 ते 5 वर्षात त्याचं ग्रॅज्युएशन बघितलं तर तिथे माझ्याकडे 25-30 लाख रुपये असायला पाहिजे. बरोबर. मग ते तेव्हा इन्फ्लेशननी किती होईल ती नंतरची गोष्ट. बरोबर. मग अशी माझी टाइमलाईन मला बनवणं गरजेचं आहे, जेणेकरून माझं तिकडे बजेटिंग होईल. म्हणजे ज्या काय माझ्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत तर त्यातल्या कोणत्या इन्व्हेस्टमेंट मला तिथे लिक्विड करता येतील हे बजेटिंग करणं गरजेचं. 3 महत्वाच्या गोष्टी पहिल्या टप्प्यामध्ये जे कॅश फ्लो प्लॅनिंग मध्ये, पहिलं तर तुमचा इन्कम एक्सपेन्सेस, त्यानंतर तुमचा इमर्जन्सी फंड आणि त्यानंतर तुमचं पुढच्या 3 वर्षाचं, 5 वर्षाचं, 10 वर्षाचं बजेटिंग करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, जसं तुम्ही मगाच सांगितलं की तुमचं एज्युकेशन झालं, मग तुमच्या 2 नंबर बहिणीचं झालं, 3 नंबर बहिणीचं, हे एज्युकेशन संपतंय तोपर्यंत तुमच्या लग्नाचं आलं, तुमचं लग्न झालं, मग त्यांचं लग्न. मग ह्यामुळे असा हा 5-10 वर्षाचा सिच्युएशन येते, तेव्हा तुमच्या आई वडिलांना ह्या सिच्युएशनला सामोरं जावं लागलं असेल की मुलांच्या एज्युकेशनसाठी पण पैसे द्यायचे, लग्नासाठी पण पैसे द्यायचे, आणि मग आमच्या रिटायरमेंटसाठी. बरोबर. एक्झॅक्टली. मग ह्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये जो कॅश फ्लो प्लॅनिंगचा टप्पा आहे त्याच्यामध्ये पहिलं असणं गरजेचं आहे अगेन म्हणजे की इन्कम एक्सपेन्सेस, इमर्जन्सी फंड, आणि तिसरं म्हणजे याच्यामध्ये बजेटिंग असणं गरजेचं आहे. तर हे फर्स्ट. सेकंड आपण जाऊ की इन्शुरन्स प्लॅन. मग त्याच्यामध्ये 2 महत्वाचे प्लॅनिंग आहेत. एक तर लाईफ इन्शुरन्स, म्हणजे जर समजा आज मी माझ्या फॅमिलीचा करता पर्सन आहे, तर मी घरामध्ये काहीतरी पैसा आणतोय, त्याच्यामुळे फॅमिली चालते. ॲज अ पर्सन म्हणून माझी ह्युमन व्हॅल्यू तुम्ही रिप्लेस नाही करू शकत. म्हणजे कोणत्याच व्यक्ती, माझी नाही, कोणत्याच, सचिन तेंडुलकर असेल, युवराज सिंग असेल, कोणी असेल, कोणाचीच रिप्लेस नाही करू शकत. किंवा एखादा साधा ऑफिसमध्ये काम करणारा ऑफिस बॉय असेल त्याची नाही करू शकत. पण फायनान्शियल व्हॅल्यू म्हणजे आज महेश चव्हाण वर्षाला किती कमवतो आणि तो घरी आणतो, त्याच्यावर अर्थार्जन चालत असतो. राईट. मग महेश चव्हाणचा तेवढा टर्म इन्शुरन्स असतो, म्हणजे लाईफ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे की आज महेश चव्हाण समजा महिन्याला 2 लाख रुपये कमवत असेल, 24 लाख रुपयाचं फॅमिली लाईफस्टाईल जगत असते. बरोबर. मग महेश चव्हाणचा कमीत कमी
2 ते 3 करोडचा इन्शुरन्स असायला पाहिजे. राईट. जर महेश चव्हाणला म्हणजे कुठचाही करता घरातला पर्सन, महेश चव्हाण नाही, घरातला कोणताही करता पर्सन आहे, त्याला जर काही झालं तर त्याच्या फॅमिलीला तेवढा कव्हर मिळेल. ते पैसे बँकेमध्ये ठेवले तर त्याच्या व्याजावर त्यांचं फायनान्शियल रिक्वायरमेंट कम्प्लीट होऊ शकतात. आणि हे बघताना पण 2-3 महत्वाच्या गोष्टी, एक तर तुमचं अर्थार्जन म्हणजे महिन्याला लागणारे पैसे, तुमच्यावर कोणते लोन्स आहेत का, बँक नाही बोलणार आहे हा तो व्यक्ती गेला का बरोबर मग याचे लोन्स आता माफ, तसे नाही होत. तर तुमचा इन्शुरन्स असायला पाहिजे. आणि थर्ड, तुमच्या फ्युचर रिक्वायरमेंट, जसं आपण मगाशी बोललो की मुलाच्या एज्युकेशनसाठी 25-50 लाख रुपये लागतात, तर तो इन्शुरन्स एवढा कॉम्प्रिहेन्सिव्ह असायला पाहिजे की त्याच्या माध्यमातून ह्या तिन्ही गोष्टी साध्य झाल्या पाहिजे. ट्रू. आणि दुसरा इन्शुरन्स मध्ये हेल्थ इन्शुरन्स. आज आपण बघतो मेडिकल इमर्जन्सी, कोविडमध्ये बघतोय की सांगून येत नाही. आज पुण्यामध्ये आपण अपघात बघतोय, पुण्यामध्ये काय सगळीकडेच, बरोबर सगळीकडेच, कारण त्याच्या मागचं ओव्हर स्पीडिंग, ट्रॅफिक, आणि तिसरं गाडी चालवताना मोबाईल, बरोबर. त्यामुळे मग ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे, लाईफस्टाईल डिजीज वाढले. तर तुमच्याकडे कमीत कमी 10 ते 15 लाख रुपयाचा स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे, फक्त कंपनीने दिलेला नाही. तर सेकंड टप्प्यामध्ये हे इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जे फ्युचरमध्ये, जसं आपण बोललो मुलांचं एज्युकेशन आहे, मॅरेज आहे आणि रिटायरमेंट आहे, याच्यासाठी तुम्हाला जमेल त्या पद्धतीने, म्हणजे आज एखाद्याचा महिन्याला 15,000 रुपये इन्कम आहे तर तो 2,000 रुपयाची तरी SIP करू शकतो, बरोबर. मग तिथे ट्रीट युअर सॅलरी इज 13,000 होती. जसं आज गव्हर्नमेंटमध्ये जे जॉबला असतात त्यांची ऑटोमॅटिक सॅलरी PF ग्रॅज्युएटी वगैरेसाठी कट होते. पण प्रायव्हेटमध्ये काय होतं, डायरेक्ट 15,000 हातात जातात. मग 15,000 मध्येच आपण जगत असतो. मग ते 13,000 रुपयामध्ये किंवा 12,000 रुपयामध्ये मॅनेज करणं, आणि ते 3,000 रुपये म्हणजे 20% तुमच्या फ्युचर गोलसाठी इन्व्हेस्टमेंट, बरोबर. मग तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग होणं गरजेचं, म्हणजे हे बेसिक आहेत. मग त्याच्या पुढे मग सक्सेशन, इस्टेट वगैरे वगैरे ते येतं. पण हे बेसिक फॅमिलीने तुमचं कॅश फ्लो मॅनेजमेंट, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे करणं गरजेचं आहे. ग्रेट. ह्याच्यामध्ये मला जस्ट एक गोष्ट सांगायला आवडेल, म्हणजे मी स्वतः ती फॉलो करते. आणि ती गोष्ट फॉलो करत असताना ऑलमोस्ट 5 वर्ष झाली आहेत आता, म्हणजे 2025ला 5 वर्ष कंप्लीट होतील. 2020 पासून मी स्टार्ट केलं होतं. ते म्हणजे डेली मी माझा जो इन्कम आहे किंवा इन्कम तर नाही, मी जॉब करत होते ऑब्व्हियसली, आता चालू झाला, पण डेली जो एक्सपेन्स आहे, अगदी मी 10 रुपयाचा चहा जरी पिला तरी सुद्धा तो माझ्या शीटमध्ये असतो, म्हणजे गुगल शीट फॉलो करते मी. आणि त्याच शीटवरती माझ्या अकाउंटमध्ये किती अकाउंट आहे, त्याच्यामध्ये किती बॅलन्स आहे, मी या महिन्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत का, त्या किती केलेल्या आहेत, आणि म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट किती आता माझ्याकडे आहे, मग स्टॉक मार्केट असेल किंवा फंड असतील, व्हॉटएव्हर जे पण काही आहे ते माझ्या महिन्याच्या त्या शीटवरती मला क्लिअरली रोज दिसत असतं. मग त्यामुळे मी स्वतः माझं जे ऑब्व्हियसली मी थोडं मेंटली मी जास्त काम करते, सो मी ऑब्झर्व केलं की जो फिनान्शियल स्ट्रेस आहे किंवा माझ्या अकाउंटला आता किती पैसे आहेत किंवा मला काही घ्यायचं आहे किंवा खर्च करायचं असेल तर मला आकडा क्लिअर, फायनान्शियल स्कोर किती आहे एक्झॅक्टली ते माझ्याकडे क्लिअर आहे. आणि त्यामुळे आय एम कम्प्लिटली सॉर्टेड, की मला माहिती आहे जर मला आता ही 10,000ची वस्तू घ्यायची आहे, माझ्या अकाउंटला 50,000 आहेत तर मी 10,000ची वस्तू घेऊ शकते. पण माझ्या अकाउंटला 7,000 आहेत तर मी 10,000ची वस्तू कशी घेऊ शकते, मला क्रेडिट कार्ड स्वाईप नाही करायचं. सो हे सिम्पली क्लिअर होतं आणि डेफिनेटली मला तर ह्या गोष्टीची खूप हेल्प झाली आहे आतापर्यंत. आणि तुम्ही त्याच्या पुढच्या ज्या स्टेप्स सांगितलं तर डेफिनेटली माझ्यासाठी सुद्धा नवीन आहेत आणि मी डेफिनेटली तुमच्याकडून सजेशन घेऊन त्या प्लॅन करेल आता. आणि स्वतः हे जर आपण बघितलं तर प्रत्येक फॅमिलीमध्ये ही गोष्ट असते. आणि नवरा आणि बायको, आता ह्याच्या आधी तर लग्न झालं नव्हतं, पण लग्न झाल्यानंतर अगेन जसं की सिद्धांत आहेत, त्यांचा काही खर्च आहे दिवसाचा, त्यांना काही इन्कम आहे, काही एक्सपेन्स आहे, तो सुद्धा मी आता सोबत मॅनेज करायला लागली आहे. बट समोर मी काही फॅमिलीमध्ये हे बघितलंय की तुझा तू खर्च बघायचा, माझा मी बघणार, तुला पार्लरला जायचंय ना तुझं तू खर्च कर, किंवा मला हे घ्यायचंय ना माझं मी बघेन, तर तुझा तू खर्च कर आणि माझा मी बघेल. तर ह्यामध्ये बऱ्याच कपल्समध्ये खूप जास्त भांडणं होतात. तर ही कॉन्सेप्ट किंवा तुझं तू माझं मी, ही वाली कॉन्सेप्ट आपण नवरा बायकोमध्ये कशी बघितली पाहिजे, कशी घेऊन जाऊ शकतो? म्हणजे हे तुम्ही बोललात ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे आज आमच्याकडे जेवढे कपल्स येतात आणि हा मुद्दा येतोच, एक्झॅक्टली बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी सांगेन की मुलींना त्यांच्या पॅरेंट्सला काहीतरी सपोर्ट करायचं, पहिली गोष्ट, बरोबर. तर हे तर मी तर सांगेन ह्याच्यामध्ये क्लॅरिटी असणं गरजेचं, ते काही चुकीचं नाही, बरोबर. पण त्याच्यामध्ये की हे तुम्ही मदत करणार आहात, बरोबर. जसं आज मुलाने जर त्याच्या आई वडिलांना दिलं तर नाही, अरे किती आई वडील, हा, आणि हे तर कर्तव्य आहे. पण मुलींनी जर आई वडिलांना दिलं तर मग
आपले पैसे तिकडे चालले. हा, तर true. पहिलं तर गोष्ट मुलींनीही म्हणजे ज्यांची आता लग्नाचा सीझन चालू आहे हम्म, तर हे आधीच फिक्स करणं गरजेचं आहे. हम्म, बरोबर. कारण काही वेळेला तो मुलगा जर हम्म, बऱ्यापैकी त्याला माहिती आहे की हे चालतं हम्म, 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 तर त्याला ते ऍक्सेप्ट आहे का, हम्म, त्याला ऍक्सेप्ट असेल तर त्याच्या फॅमिलीला ऍक्सेप्ट आहे का. हम्म, हम्म, हम्म. नाहीतर काही वेळेला त्या मुलाला ऍक्सेप्ट असतं पण त्याच्या आई वडिलांना ऍक्सेप्ट नसतं. हा, ट्रू. बरोबर. तर पहिला हा विषय महत्वाचा आहे. दुसरा विषय की हे माझे पैसे, हे तुझे पैसे, हे असणं गरजेचं आहे पण त्याचं एक थोडंसं प्रमाण. पण जर तुम्ही प्रायोरिटी जर माझे पैसे जर केलं ना इथे तर ऍज अ फॅमिली म्हणून तुम्ही कधीच ग्रो होऊ नाही शकत, कधीच नाही ग्रो होऊ शकत. म्हणजे मी आत्ताच्या घडीला 600 फॅमिलीजना मॅनेज करतो. जे हजबंड अँड वाईफ त्यांचे फॅमिली गोल्स, मी काय बोलतो लक्षात घ्या, फॅमिली गोल्सवर युनिटी दाखवतात ना त्यांचे फॅमिली गोल लवकर अचीव्ह होतात. आणि ऑलरेडी आपण काय करतोय ऍज अ इंडियन म्हणून एक भारतीय कल्चरच फॅमिलीच आहे. राईट. आज जग आपल्याकडे काहीतरी चांगले पॉईंटकडे बघतं त्याच्यामध्ये फॅमिली आहे. फॉरेनमध्ये जर तुम्ही बघितलं फक्त क्रिसमससाठी फॅमिली एकत्र येतात. बरोबर. आपल्या इथे असतानाच एकत्रित कुटुंब पद्धती आहे पण त्याच्यामध्ये पण आता आपण न्यूक्लिअर फॅमिलीकडे चाललो. म्हणजे हजबंड वाईफ आणि मुलगा एवढंच आहे. पण त्याच्यामध्ये पण तुम्ही तुझं आणि माझं जर करणार असाल तर आपण तुम्ही स्वतःहून तुमच्या फॅमिली लाईफला डिस्टर्बन्स मध्ये टाकता. कारण काय, उद्या तुम्हाला कुठचा फायनान्शियली जॉब लॉस झाला अशा वेळेला मग तुम्ही कुणाला हेल्प मागणार, मग प्रायव्हेट बँककडून लोन घेणारा. बरोबर. तुम्ही ठेवा ना एक स्वतःच, म्हणजे एखाद्या मुलाचा छंद आहे फिरण्याचा, तर तो बोलतो मी ₹1,00,000 कमवतो आणि हे मी माझ्या छंदासाठी ₹5,000 बाजूला, मला वाटतं त्याची लाईफ पार्टनर कोणी नाही बोलू शकत. बरोबर. एखादी स्त्री आहे तर तिला नटायला आवडतं, तिला शॉपिंगला आवडतं, पण तिने ठरवलं की बाबा मी ₹5,000-10,000 माझ्यासाठी हे ठेवतो. बरोबर. कारण ती कमवते ना. बरोबर. स्वतःसाठी पण केलाच पाहिजे. बरोबर आहे. पण जर ₹1,00,000चे ₹1,00,000 बोलते हे सगळे माझेच आहेत तरी प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. त्यामुळे ते नसायला पाहिजे, ते असायला पाहिजे पण काही प्रमाणामध्ये. पण स्वतःवर तुम्ही खर्च करा. म्हणजे बोललं जातं की वॉरन बफेट बोलतो की इन्व्हेस्टमेंटच्या आधी पण तुम्ही स्वतःवर खर्च करा. बरोबर. पण स्वतःवर खर्च करताना हे नाही की सगळंच स्वतःवर खर्च करा असं नाही सांगितलं जात. मगाशीच मी बोलत होतो तेव्हा की सांगितलं की माणसाने पहिलं काय करायला पाहिजे, तो स्वतःवर खर्च करायला पाहिजे, पण त्याचं प्रमाण डिसाईड असायला पाहिजे जे दोघं त्याच्यावर ऍग्री आहेत. नाहीतर काय होणार की तुमचे फ्युचर गोल अचीव्हच होणार नाहीत. येस, ट्रू. म्हणजे आपण जे भांडणाचं प्रमाण बघतो तर ते मला वाटतं ह्याच्यामुळे जास्त होतं की तुझं तू माझं मी, हे जास्त प्रमाणामध्ये केल्यामुळे हे व्हायला लागलंय. आणि याच्या माध्यमातून एक आहे की फायनान्शियली जसं मगाशी तुम्ही सांगितलं की एकच कोणतरी हेल्थ वाईज कॉन्शियस आहे आणि दुसरा काहीच करत नाही, मग ते एकमेकाला टोमणे मारणं होणार. त्यापेक्षा दोघांनी एकत्र केलं आणि हे दोघांच्या गरजेचं आहे. तसंच फायनान्शियल लाईफ मध्ये पण आहे की दोघांनी लाईफ गोल, म्हणजे मगाशी मी बोललो फॅमिली गोल्स इज इक्वल टू लाईफ गोल्स. बरोबर. आणि आम्ही खूपदा बोलतो इट्स नॉट अ फायनान्शियल प्लॅनिंग, इट्स अ लाईफ प्लॅनिंग. बरोबर. मग त्याच्यामध्ये तुमच्या रिटायरमेंटचा गोल आहे, तुमच्या मुलांच्या एज्युकेशनचं आहे, बाळ तुमच्या दोघांचं आहे. बरोबर. मुलगा मुलगी तुमच्या दोघांचे. तर तुम्ही नाही बोलू शकत ना की फक्त मी याचं प्लॅनिंग मीच करतो. बरोबर. किंवा ह्याचं तूच कर. बरोबर. तुम्ही दोघांनी हे करणं गरजेचं आहे. तर घर घेणं, गाडी घेणं, हे सगळे जे आहेत म्हणजे खूप सारे, जेव्हा फॅमिली म्हणून आपण एकत्र येतो तेव्हा खूप सारे गोल, म्हणजे 80% गोल आहे तुमच्या फॅमिलीचे असतात, 20% तुम्ही स्वतःसाठी ठेवू शकता ऍज पर युअर, म्हणजे बोलतात ना पर्सनल स्पेस. हा खूप विषय त्याच्यामध्ये. पण पर्सनल स्पेस एवढी मोठी झाली आहे की मग तिथे कुठे फॅमिलीला येच नाही यासाठी. सो आता आपण जो बोललो की बाबा तुझं तू माझं मी, याच्यावरून मी अजून एक स्टेप पुढे जाते, ते म्हणजे अशा कोणत्या चुका आहेत जे सगळे कपल्स करतात, म्हणजे ऑलमोस्ट आपण म्हणू शकतो 90% कपल कडून ह्या चुका होतात फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये, की ज्या कोणत्या आहेत, ज्या पॉइंट आउट करून आपण त्या सुधारणं गरजेचं आहे. बरोबर. पहिलं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कपल्स मध्ये की ट्रान्सपरन्सी. ओके. बरोबर. दोन्ही बाजूने मी तुम्हाला सांगेन की जे काही तुमचं फायनान्शियल आहेत ना ते ट्रान्सपरंट जास्तीत जास्त राहा. खूपदा आपण भारतीय म्हणजे पुरुष मोस्ट ऑफ द याच्यामध्ये तिला काय सांगायचं. बरोबर.
तिला काय कळतंय. पण आज हे नाही लक्षात घेते की आज स्त्री पण म्हणजे मुलगी पण तोडीस तोड शिकते. म्हणजे असं बरोबर. कुठे नाहीये ना की मुलगी असल्यामुळे तिला हे नॉलेज नाही. आधी ठीक होतं की Right. आपल्या आई वडिलांच्या वेळेला ठीक होतं की पुरुषच बाहेर जाऊन कमवायचा, बरोबर. स्त्री घर बघायची. Yes. आता त्या पण चांगल्या पद्धतीने कमवत. तुम्ही इंजिनियर आहात. Yes. आज माझी वाईफ पण MA इन लिटरेचर करून आज ती ॲनिमेशन्स, त्यानंतर डिजिटल मार्केटिंग वगैरे त्या याच्यामध्ये हे करते. मग पहिली गोष्ट तर ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे. बरोबर. का यासाठी सांगतो की जिथे ट्रान्सपरन्सी नसते, बरोबर, मग तिथे आपण लपाछपी करत असतो आणि ते जास्त काळ टिकत नाही. आणि मग आपण जेव्हा अशा घटना घडतात, म्हणजे मी तुम्हाला काही इन्सिडेंट्स सांगतो की हजबंड आहे, मग तो शेअर बाजारमध्ये ट्रेडिंग करत असतो. मग तिथे प्रॉफिट किती होतो, लॉस किती होतो कोणाला माहिती माहित नसतं. आणि वाहवत जातो. राईट. बरोबर. आणि मग समजा म्हणजे मी माझ्या एक केस स्टडी अशी हँडल केली आहे 2022 मध्ये की हजबंड वाईफ त्यांचं 2020 मध्ये लग्न झालं कोविडच्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर ते दोघं कलेक्टिव्हली एक फंड साठवत होते ओके. की आपल्याला घर घ्यायचंय. राईट. बरोबर, प्रत्येकाची ती प्रायोरिटी असते. येस. आणि घर घ्यायचं. मग त्यांनी दोघांनी ठरवलं की आपल्याला एक 20 लाख रुपये, दोघं चांगले कमवत होते आणि 20 लाख रुपये 20 लाख रुपयाचं त्यांचं टार्गेट होतं. म्हणजे आम्हीच प्लॅन केलं होतं. ओके. आणि ते जे हजबंड होते तर ते शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करायचे. अच्छा. मग ते ट्रेडिंग करण्यामध्ये झालं असं, सुरुवातीला 1-2 लाख रुपयाची ट्रेडिंग, मग त्याच्यामध्ये लॉस झाला. बरं. मग तो भरून काढण्यासाठी परत अजून काही इन्व्हेस्टमेंट केली. मग ते करताना त्यांनी जे टार्गेट पकडलं होतं, म्हणजे दोघांना चांगले पगार होते आणि ते करताना ते कधी ट्रेडिंगमध्ये 15-16 लाख रुपये नुकसान करून बसले, बापरे. कळलंच नाही. आणि मग ते आज घर घेण्याचं डिसिजन जे आहे ते लांबलेलंच आहे टोटल. अरे बापरे. कारण जेव्हा ते 15-16 लाख रुपये हे झालं आणि ते पण जेव्हा त्याच्या वाईफला CA कडून कळालं, बरोबर, मग तेव्हा काय होतं की अरे हे मला का नाही सांगितलं. राईट. पण जर समजा ती ट्रान्सपरन्सी असती, मग भले तो लाख रुपयाचं नुकसान जे पहिलं नुकसान झालं असतं आणि तिथेच त्याच्या वाईफने त्यांना कंट्रोल केलं असतं. ट्रू. बरोबर. ही एक गोष्ट. अशीच एक दुसरी गोष्ट की एक कपल होते की त्यांच्या वाईफनी म्हणजे तिच्या मैत्रिणीला ती गॅरंटर राहिली. बरं. बरोबर. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. खूपदा आपण मैत्रीमध्ये बोलतो नाही मग आम्ही नाही राहणार तर कोण करणार. म्हणजे तिच्या मैत्रिणीला कार घ्यायची होती आणि कार घेण्याच्या याच्यासाठी तिला कोणतरी गॅरंटर पाहिजे होतं. म्हणजे तिचं इन्कम स्लॅबमध्ये बसत नव्हतं आणि ही तिथे राहिली. मग जेव्हा त्या मैत्रिणीचा जॉब गेला आणि मग ते कारचे हप्ते हे येत नव्हते तिथे, तर तेव्हा हिच्या अकाउंटमधून ते येवायला लागले. बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे हिचा सिबिल नंतर त्यांनी दिले ते त्या याच्यामध्ये, पण तिथे गॅरंटर राहिल्यामुळे हे सिबिल इम्पॅक्ट झाला. राईट. आणि मग ते घरापर्यंत जेव्हा येतं, मग ते नवऱ्याला कळालं, मग ते सासू-सासऱ्यांना कळालं. मग ते काय होतं, आता आपल्याला वाटतं अरे काय हे एवढं काय सांगायचं. राईट. पण ह्याच्यासाठी एक मी बोलतो ना की आता खूप फॅशन आली की लग्न ज्या दिवशी झालेलं आहे, म्हणजे ज्या तारखेला झालेलं आहे, तर तिथे त्या तारखेला डेटवर जायचं. बरोबर. हजबंड वाईफनी. बरोबर. कारण निवांत वेळ भेटत. तर मी बोलतो की त्या दिवशी जेव्हा तुम्ही जाता, म्हणजे कॉफीसाठी जात तर ती मनी डेट पण करा एक छोटीशी. राईट. की महिन्याभरामध्ये आपल्याला काय, तर पहिलं सर्वात इम्पॉर्टंट काय की पहिलं ट्रान्सपरंट असणं गरजेचं आहे की माझा इन्कम किती आहे, माझं हे किती आहे. कारण रोज आपण एकत्र राहणार आहे तर त्या पद्धतीने हे होणं गरजेचं आहे. तर पहिलं ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या लाईफ गोल्सला सिरियसली घेणं गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या की दोघांची कमवायची जी टाइमलाईन आहे ती सेम नसते. बरोबर. म्हणजे एक सर्वे आहे आम्ही केलेला की स्त्रिया ज्या आहेत त्या लवकर रिटायर होतात. बरोबर. ह्यामागची 2 कारणं आहेत की त्यांना वाटतं एका लेवलला 40-45 मध्ये आल्यानंतर मला आता माझ्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट की हेल्थ चॅलेंजेस येतात. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की जसं आपण मगाशी बोललो की PCOD आहे, मोनोपॉज आहे, थायरॉइड आहे. मग अशा वेळेला काय की हेल्थ आरोग्याकडे लक्ष दिलं नसतं. राईट. मग मल्टीटास्किंग करताना घर ऑफिस वगैरे बघताना आणि त्यात तुम्ही माता असता, जननी असता. म्हणजे एक स्त्री जेव्हा बाळाची डिलिव्हरी करते तेव्हा ती पुनर्जन्म तिचा होतो, तेवढेच तिला भविष्यामध्ये चॅलेंजेस पण येतात. बरोबर. मग अशा वेळेला की जेव्हा तुम्ही दोघं तुमच्या फॅमिली गोलसाठी प्लॅनिंग करता तेव्हा माहिती असतं की हा पुढच्या 20 वर्षाचा गोल आहे, पण 10 वर्षानंतर माझी कमाई
स्टॉप होणार आहे. बरोबर. त्यामुळे स्त्रियांना मी जास्त करून सांगेन की तुम्ही आत्ताचे माझे पैसे करता इथे, पण लक्षात घ्या की तुम्हाला कलेक्टिव्हली हे करायचं आहे इथे. त्याच्यामुळे Yes. एक ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर तुमच्या दोघांचे फॅमिली गोल्स डिसाईड करणं गरजेचं आहे. गरजेचे. ट्रू. Yes. तर याच्यामध्ये आता जसं तुम्ही मगाशी सांगितलं, घर घ्यायचंय, गाडी घ्यायचंय, आणि सगळ्यांचं हे कॉमन, मला असं वाटतं हे कॉमन स्वप्न असतात लोकांची, बरोबर, घर आणि प्रत्येक. गाडी Yes. दोन, तर ह्या गोष्टी. तर याच्यामध्ये काय होतं, बऱ्याचदा 2 व्हीलरवरून आपण 4 व्हीलरवरती जाण्याचा, बरोबर. म्हणजे ज्या लोकांकडे 2 व्हीलर आहे त्या सगळ्यांची इच्छा आहे की माझ्याकडे 4 व्हीलर बरोबर. असायला पाहिजे. ज्यांचं 1 BHK घर आहे त्यांना सगळ्यांना असं वाटतं की मला 2 BHK पाहिजे, कारण 1 BHK मध्ये प्रॉब्लेम होतो. तर आपण समहाऊ EMI वरती EMI हे डिसिजन्स घेत राहतो. बरोबर. म्हणजे जॉब आहे फॉर एक्झाम्पल, माहिती असतं महिन्याच्या 7 तारखेला पेमेंट अकाउंटला जमा होणार आहे, आणि फॉर एक्झाम्पल 1 लाख पगार आहे, तर म्हणजे 1 लाख पगार आहे तर आपण 50-60 हजाराचा डिसिजन, EMIचा डिसिजन असाच घेऊन टाकतो बरोबर. विदाऊट एनी प्लॅनिंग. आपल्याला असं वाटतं की काय होतं ना, 40 हजारात मी मॅनेज करेन. बरोबर. तर हे जे EMI जो विषय आहे तो आपण कसा मॅनेज करायला पाहिजे? बरोबर. खूप चांगला प्रश्न विचारला. Yes. याच्यावर माझा एक फेवरेट कोट आहे की रॉबिन शर्मा यांचं माहिती असेल येस तुम्हाला, येस. द मोंक हू सोल्ड हिज फेरारी Yes. पुस्तक आहे. परत तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे अशी त्यांची पुस्तक. तर त्यांचं अजून एक अप्रतिम पुस्तक आहे, फॅमिली विजडम. बरं. ओके. तर त्या फॅमिली विजडम पुस्तकामध्ये एक स्त्री आहे जी करिअर ओरिएंटेड आहे आणि Okay. तिचा एक ठिकाणी जाताना फ्लाईटचा ऍक्सिडेंट होतो, हो. बट त्याच्यातून ती बचावते. बरं. पण Okay. त्यानंतर तिला जे आयुष्य उमजलं आहे फॅमिली वगैरे वगैरे, तर हम्म. त्याच्यावर लिहिलं पुस्तक आहे फॅमिली विजडम. बरं. आणि त्या पुस्तकामध्ये रॉबिन शर्मानी सांगितलेलं एक वाक्य आहे आणि ते सगळ्यांचं खूप महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये लिहिलं आहे की न्यूयॉर्क सिटी असू दे, मुंबई सिटी असू दे, पुणे असू दे, लंडन असू दे, कोणती स्मार्ट सिटी असू दे, तिथले जे कपल्स आहेत दे आर लिव्हिंग इन 2 सॅड बॉक्सेस. बरं. ओके. 2 दुखी पेट्यामध्ये हे 90% कपल राहतात. ते बरं. म्हणजे काय माहितीये का, की पहिली दुखी पेटी म्हणजे गरज नसताना घेतलं मोठं घर, ओ. बरोबर, ओके. आणि दुसरी शो ऑफ साठी घेतली कार. आज तुम्हाला घर आणि गाडी जे घ्यायचे तर तुम्ही अफोर्डेबिलिटीनुसार पण जाऊ शकता. बरोबर. पण तिथे जर मी बोललो की मला लक्झरियसच घर पाहिजे, मला लक्झरीच कार पाहिजे, जसं आज आपण बघतोय की कार ही गरज आहे, बरोबर, म्हणजे झालेलीच आहे इथे. परंतु जर मी तिथे बोललो की मला क्रेटाच पाहिजे, तर तो माझा 20 लाख रुपयाचा खर्च, राईट, जी माझी 10 लाखामध्ये पण चांगली कार येऊ शकते. मग याच्यामध्ये काय की दरवेळेला अपग्रेडेड गोल्स, म्हणजे आता आपल्याला काय झालं, आयफोन आहे ना, मग लोक विचारतात कोणता आहे, 16 आहे, 17 आहे. म्हणजे काही माझ्याकडे अशी लोक आहेत की जे एव्हरी इयर सप्टेंबरला अपग्रेड करतात, राईट, बरोबर. ट्रू. पण घर आणि गाडी जे काय आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार जर घेतली तर तुम्हाला पुढचे लाईफ गोलसाठी प्लॅन करण्यासाठी पैसे उरते, राईट, बरोबर. Yes. नाहीतर काय होतं की सगळे पैसे जर तुमचे याच्यातच जात असतील तर तुमचं भविष्य प्रॉब्लेम मध्ये धोक्यात आहे. त्यामुळे आम्ही बोलतो की SIP म्हणजे आजचं दुःख आहे, Right. कारण पैसे जातात त्यातून मिळत बरोबर, काहीच काहीच मिळत नाही. EMI म्हणजे आजचा आनंद आहे, बरोबर. परंतु हे जर उलट केलं, SIP भविष्यातलं आनंद आहे. बरोबर. Yes. आणि पैशाची सर्वात जास्त गरज तुम्हाला साठीमध्ये जास्त पडणार आहे, कारण तेव्हा तुम्हाला रिटायरमेंट इज अ टाइम बॉम्ब. येस, बरोबर. म्हणजे रिटायरमेंट बद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा बोललं जातं की रिटायरमेंट हा टाइम बॉम्ब आहे, तो टिकिंग चालू आहे. बरोबर. ज्या दिवशी एखादा, आता खूप जण बोलतात की मला 50शीला रिटायर व्हायचं, येस, पण त्यांना हे लक्षात येत नाही मग 30 वर्ष तुम्ही विदाऊट इन्कम राहणार, कसे राहणार, एक्झॅक्टली. मग त्याचं प्लॅनिंग आहे का, ते नाहीये. पण मला 50शीला रिटायर व्हायचं, बरोबर. मग ह्याच्यासाठी पहिली गोष्ट तर हे जे कंटिन्यू EMI ट्रॅपमध्ये जे आपण चाललो, कारण ह्याच्यामध्ये एक आहे सायकोलॉजी ऑफ मनी पुस्तकामध्ये दिलंय की जेव्हा तुम्ही एखादी कार बघता, म्हणजे लोकांना वाटतं माझ्याकडे कार असेल तर लोक माझ्याकडे बघतील, बरोबर. पण सायकोलॉजी ऑफ मनी पुस्तकामध्ये दिलंय की जेव्हा माणूस एखादं कार बघतो, एखादं घर बघतो, तर तेव्हा बोलतो हे माझ्याकडे कधी येईल, तो तुम्हाला बघत नसतो, ट्रू, बरोबर. तो स्वतःला एस्पायर करतो की माझ्याकडे कधी येईल, पण लोकांना वाटतं की हे माझ्याकडे बघतायत, ते तुमच्या कारकडे बघतात आणि माझ्याकडे ते कधी येईल. त्यामुळे लोकांना म्हणजे सोशल स्टेटसनुसार गोल नका ठरवू, माझ्या लाईफ गोल्सनुसार गोल ठेवा, EMI ट्रॅपमध्ये अडकू नका. ट्रू, ट्रू.
ओके, म्हणजे मला असं वाटतं की हे भरपूर लोकांचा प्रॉब्लेम आहे. कारण बरोबर. मी माझ्या मित्रमैत्रिणींमध्येच ही गोष्ट बघितलेली आहे की आता आम्ही 20s मध्ये आहोत अजून पण, तर आत्ताच घर असलं पाहिजे, बरोबर. मग जॉब आहे बाबा 50-60 हजाराचा, पण 20,000 EMI देऊ शकतो. बरोबर. सो माझं स्पेशली हा प्रश्न त्यांच्यासाठीच होता की जे लोक ह्या ट्रॅपमध्ये अडकतात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करून बरोबर. डिसिजन घेणं गरजेचं आहे. कारण बरोबर. आता एक मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे लग्न होत नाही. हो हो हो. कारण मुलांसाठी तर बेंचमार्क तेच मुलांसाठीच आहे मेजर. कारण मुलींच्या एक्सपेक्टेशन्स आहेत की घर असलं पाहिजे, गाडी असली पाहिजे. सो मला असं वाटतं की इथं मुलींनी सुद्धा थोडं समजून घेणं गरजेचं आहे की हे 20s मध्ये पॉसिबल नाहीये. पॉसिबल नाहीये म्हणण्यापेक्षा ते प्लॅनिंग करणं पण गरजेचं नाहीये. कारण की जसं तुम्ही म्हणालात की फ्युचरिस्टिक गोल्स काय आहेत ते सेट करणं गरजेचं आहे. मुलगा असो मुलगी असो, दोघांनी ह्या गोष्टींमध्ये डीप विचार करून डिसिजन म्हणजे याच्यामध्ये मी एकच सांगेन की आज बघा तुम्ही की आपले आई वडील असतील, माझ्या वडिलांनी वयाच्या 57व्या वर्षी घर घेतलं. राईट, ट्रू. बरोबर. परंतु आज मुलींच्या एक्सपेक्टेशन किंवा मुलींच्या आई वडिलांच्या एक्सपेक्टेशन आहेत की मुलाचं स्वतःचं घर असायला. राईट. पण स्वतःचं घर असताना जर समजा त्याचं लेट्स आता आपण बानेर एरियामध्ये त्याचा 1 BHK 60 लाखाचा, पण त्याच्यावर 55 लाखाचं लोनच आहे. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही अशा मुलाच्या हातात तुमच्या मुलीचा हात देताय, तो पहिल्या दिवसापासून स्ट्रेस लोन मध्ये. बरोबर. लोन मध्ये आहे, म्हणजे त्याच्याकडे घर आहे, गाडी आहे, वगैरे वगैरे सगळं आहे. पण तो मुलगा तुमच्या म्हणजे त्या मुलीने पण विचार करणं गरजेचं आहे की कसा वेळ देणार. एक्झॅक्टली. आणि मग होतं की मला वेळच देत नाही. ट्रू. तो EMI ट्रॅपमध्ये अडकलेला आहे. म्हणजे तो जसं आज आपल्या गावाकडे जर तुम्ही बघितलं की शेतामध्ये काम करायला जे कामगार येतात किंवा इकडे जर तुम्ही सिव्हिल कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतात, त्याचा दिवसाला पगार ठरला जातो. बरोबर. तो तेवढा राबला तर त्याला संध्याकाळी जाताना 350-500 रुपये दिले जातात. मग त्या व्यक्तीला तो EMI साठी तेवढं काम करायचं, म्हणून तो पॅकेज टू पॅकेज, मग रात्री डे नाईट मारतो, या याच्यामध्ये करतो. म्हणून तो अट्टाहास नसावा. जर तुम्ही दोघंही शिकले आहात तर मी बोलतो जास्त नाही, एक 5-10 वर्षाचं जरी प्लॅनिंग घेतलं तरी तुम्ही ठरवून घर घेऊ शकता. ते पण स्ट्रेस फ्री. येस. बरोबर. तुमच्या कॅपॅसिटीमध्ये. म्हणजे घर नुसतं 1 BHK म्हणजे लक्झरी घर घ्यायचं आहे की चांगलं घर घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एन्जॉयमेंट येईल. राईट. बरोबर. नाहीतर काय फक्त तुम्ही EMI फेडायसाठी मग फक्त तुम्ही घरी जेवायला आणि झोपायलाच येता. ट्रू. आणि आजकाल ते बऱ्याच प्रमाणात आपल्याला दिसतंय. येस. सो आता आपण शेवटचा प्रश्न माझा हा असेल की जसं तुमच्या आता सगळ्या डिस्कशन मधून एक गोष्ट लक्षात आली की वेल्थ म्हणजे फक्त पैसा नाहीये. तर आत्ताचा प्रश्न पाडवाने जसं बोललो की स्ट्रेसमध्ये जर असेल तर काहीच पॉईंट नाहीये. ते घर असण्याचा, गाडी असण्याचा सुद्धा काहीच पॉईंट नाहीये. तर ही जी तुम्ही हॅपी रिच फॅमिली असेल किंवा जसं आपला टॉपिकच आहे हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस, सो या तिन्हीचा संगम आपण आपल्या लाईफमध्ये कशा पद्धतीने आणू शकतो आणि तो लाईफ टाईम घेऊन जाऊ शकतो, हे जस्ट आम्हाला ऐकायला आवडेल. हे तेच आहे की जर आज आपण एक माणूस म्हणून जन्माला आलोय, बरोबर, तर आपल्याला म्हणजे या जगातला सर्वात ताकदवान प्राणी कोण असेल तर आपण असतो. बरोबर. म्हणजे आज आपल्याकडे एवढ्या सुखसोयी आहेत, म्हणजे आपण जिमला जाऊ शकतो. बरोबर. म्हणजे जे पाहिजे ते आयुर्वेदिक आपण औषध बनवून घेऊ शकतो. कुठचा प्राणी घेऊ शकतो का? नाही घेऊ शकतो. बरोबर. म्हणजे तसंच तर आपण पैसा कमवू शकतो. कुठचा प्राणी बोलू शकतो का, कुत्रा, की मी आज तुमच्या घराची राखण केलेली आहे, तुम्ही मला याचे पैसे द्या. बरोबर. आपण त्याला खायला देतो वगैरे, ती नंतरची गोष्ट. म्हणून एक की पहिलं महत्वाचं हॅपी रिच मध्ये जे मला जाणवलं की माझ्याकडे जी रिच लोक होती पण त्यांच्याकडे चांगला पैसा असून ते आनंदी नव्हते. बरोबर. त्याचबरोबर काही लोकांकडे हेल्थ आहे, बाकी गोष्टी आहेत, लाईफचा पर्पज पण डिफाईन, पण पैसा नाही. बरोबर. तर पहिलं लक्षात आलं की याच्यामध्ये आपल्याला समन्वय साधणं गरजेचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला बोललो की गेले 3-4 वर्षापासून बिझनेस वाढलाय, बिझनेस आलेला आहे. बरोबर. बिझनेस मधून बिझनेस येतो. पण आता कुठेतरी लक्षात येतं की आपण जे काही कमवतोय इथे, म्हणजे मी आता त्या स्टेजला आहे लाईफच्या, म्हणजे 5 वर्षापूर्वी जरी आम्ही हॅपी रिच चालू केलं तेव्हा मी एक ठरवलं होतं की बाबा मी अशा फॅमिलींसाठी काम करेल की ज्यांना लाईफचा काहीतरी पर्पज अचीव्ह करायचा. बरोबर. मग ह्याच्यासाठी लक्षात आलं, जसं आपण जेवण जेवतो तर ते तुम्हाला जास्त माहिती असेल की बॉडीची सिस्टीम अशी आहे की ते सगळं जो अन्न पुरवठा आहे तो सगळ्या बॉडीमध्ये कशा पद्धतीने सर्क्युलेट होईल. एक्झॅक्टली. बरोबर. म्हणजे असं नाही ना की मी जेवण केलं मग ते आता हातालाच जाईल. बरोबर. मग त्याच पद्धतीने आपण जे काही कमवतोय
तर त्याचा बॅलन्स असणं गरजेचं आहे. बरोबर. मग आपण जर लाख रुपये कमवतो तर याच्यातले जे रूल आहे 30-30-30-30-40 हजार रुपयामध्ये तुमचा रोजचा प्रपंच चालायला पाहिजे. 20-30 हजार रुपये तुमचं सेव्हिंग आणि इन्शुरन्स व्हायला पाहिजे, हे मगाशी आपण बोललो. आणि 30% तुमचा फ्युचरसाठी सेव्ह व्हायला पाहिजे. आणि जर तुम्ही कंट्रोल लाईफ जगत असाल तर ऑटोमॅटिक जसं तुम्ही मगाशी हेल्थ बद्दल सांगितलं की मेंटल पण तुमचा पीस राहील. बरोबर. की गोष्टी माझ्या आवाक्यात आहे. राईट. बरोबर. म्हणजे आज तुमच्याकडे सेव्हिंग रिझर्व्ह फंड असला तर एखादा जॉब गेला तर नो प्रॉब्लेम, 6 महिन्याचा माझ्याकडे बॅकअप आहे. ट्रू. बरोबर. पण तेच जर नसेल तर मी स्ट्रेस फ्री होईल, घरातलं वातावरण खराब होईल. राईट. बरोबर. आणि मग एक फॅमिलीज पूर्णपणे डिस्टर्ब होईल. मग हॅपीनेस येणार कसा? म्हणजे आपल्याला मेंटल म्हणजे हेल्थ वेल्थच्या माध्यमातून सॅटिस्फॅक्शन पर्यंत जाणं गरजेचं आहे की मला नक्की काय अचीव्ह करायचंय. बरोबर. मागे एक प्रशांत दामले यांची मुलाखत ऐकली होती तर ते बोलले की मला नाटकामध्येच आनंद आहे, नाटक करण्यातच मला रोज एक नाटक द्या. बरोबर. मला मूवीमध्ये जायचंच नाही, मला मूवी करताना तो फीलच येत नाही कॅमेऱ्यासमोर, पण प्रेक्षक समोर मग भले 5च प्रेक्षक बसू द्या. राईट. बरोबर. तर तो मला जिवंतपणा येतोय ना, तर त्याच्यामध्ये मग मला मूवीमध्ये जास्त पैसे भेटतात त्याच्यापेक्षा मला इथे 500 रुपये जरी भेटले आणि पुढे 5 प्रेक्षक तर ते मला मिळतं. म्हणजे प्रशांत दामलेंच्या याच्यातून की मला पैसा पण मिळतोय आणि मेंटल पीस पण मिळतोय याच्यामध्ये. मग हॅपी रिच मध्ये आम्ही एकच याच्यामध्ये हे करतो की पहिली गोष्ट की तुम्ही पहिलं जाणून घ्या की किती पैसे कमवायचे. नुसते धावू नका हेल्थची त्या याच्यामध्ये इथे. त्याचबरोबर जसं आपल्या स्नेहयोगाच्या याच्यासाठी की हेल्थसाठी आपल्याला काय करायचं, हेल्थ आणि वेल्थ तुमच्याकडे हँड इन हँड म्हणजे बोलतात ना की हे आपल्या पूर्ण लाईफचे बैलगाडीची 2 चाक आहेत. बरोबर. इथे जसं पती पत्नी दोघं आहेत आणि ती बैलगाडी आहे तर त्या बैलगाडीचं हेल्थ आणि वेल्थ ही 2 चाक आहेत. आणि मग त्या बैलगाडीमध्ये आपली मुलं बसली आहेत, आपले आई वडील बसले, तर आपण तो चांगला प्रवास करू शकतो आणि तरच आपल्याला हॅपीनेस येईल. म्हणजे जर आपला तुमचा EMI कंट्रोलमध्ये असेल तर तुम्ही स्ट्रेसमध्ये कधी येणार नाही. म्हणजे आज बिझनेसवाला जर त्याला ओव्हर EMI असतील तर तो भेटेल ती कामं उचलत. राईट. ट्रू. बरोबर. किंवा एखाद्याला कामामध्ये आनंद येत नाहीये तरी तो जॉब करत राहील का, तर त्याला EMI भरायचा. बरोबर. मग याच्यासाठी तुम्ही तुमचं करिअर निवडताना, बिझनेस निवडताना ह्या सगळ्या गोष्टी हे करून हेल्थ आणि वेल्थ जर व्यवस्थितरित्या असेल तर तुम्ही हॅपीनेस मिळूच शकता. येस. सो आय थिंक मला असं वाटतं खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन या पॉडकास्टमधून तुम्ही आम्हा सगळ्यांना दिलीत. आणि हे छोटे छोटे प्रश्न असतात. म्हणजे बऱ्याच लोकांना समजत नाही. फॉर एक्झाम्पल आज मला 1 लाख रुपये पगार आहे तर मी त्याचं मॅनेजमेंट कसं करू. बरोबर. तर अगदीच म्हणजे सगळ्यांसाठीच असेल हे, तर तुम्ही कशा पद्धतीने लोकांना गाईड करू शकता ते जस्ट एकदा. आम्ही हॅपी रिच फॅमिली प्रोग्राम हा एक एज्युकेशनल प्रोग्राम आम्ही रन करतो जेणेकरून शाळेमध्ये आपण शालेय जीवन जगतो म्हणजे शाळेतलं नॉलेज घेतो. कॉलेजमध्ये आपण कुठं तरी अकॅडमिक, जसं तुम्ही सांगितलं की मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, मी MBA फिनान्स केलं, ह्या 2 टप्प्यामधून आपण एक अकॅडमिक लेवलला बाजारामध्ये जॉब किंवा नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी तयार होतो. बरोबर. त्याच्यातून जो पैसा येतो तो पैशाचं मॅनेजमेंट कसं करायचं, म्हणजे ही पैशाची शाळा आम्ही घेतो असं बोलू शकतो हॅपी रिच फॅमिली. आणि त्याच्यामध्ये ह्या एज्युकेशनल प्रोग्राममध्ये वर्षभरामध्ये 2-3 एज्युकेशनल प्रोग्राम आम्ही घेतो, ऑनलाईनच घेतो. स्मार्ट इन्व्हेस्टर प्रोग्राम, जेणेकरून हजबंड वाईफ दोघांनी तो अटेंड करा, दोघांनी जाणून घ्या तुमचे लाईफ गोल्स काय, सो दॅट तुम्ही एकाच पेजवर येता. जसं एखादा मूवी तुम्ही एकत्र फॅमिलीने बघितला तर त्याचा इम्पॅक्ट लाईफ टाईम राहतो. पण तोच मूवी तुम्ही वेगळा बघितला, हजबंडने वेगळा बघितला, मग तुम्हाला काहीतरी वेगळंच क्लिक झालेलं असतं, त्यांना काहीतरी वेगळं क्लिक झालं, पण तो आम्ही एकत्र अटेंड करायला सांगतो. तसंच आम्ही एक प्रो इन्व्हेस्टर म्हणून कार्यशाळा घेतो, त्याच्या माध्यमातून शेअर बाजारातून कशा पद्धतीने आपण श्रीमंत होऊ शकतो. म्हणजे आज शेअर बाजार बोललं की ट्रेडिंगच लोकांना बरोबर. आणि तिसरं म्हणजे होम मिनिस्टर. मग अशी एक पॉईंट राहिला आपला की हजबंड वाईफनी जेव्हा एकत्र करतात तेव्हा त्यांचे पासवर्ड, डॉक्युमेंट्स वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा मॅनेज करायच्या. नाहीतर कोविडमध्ये आपण अशा सिच्युएशन बघितल्या, हजबंड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि वाईफला त्याचं पॉलिसी बिलिसीचं काहीच माहिती नाही. बरोबर. मग त्याच्यासाठी आम्ही एक होम मिनिस्टर म्हणून कार्यशाळा घेतो की जी फक्त वुमनसाठी असते, की जर समजा फ्युचरमध्ये कुठच्या तरी डिफिकल्ट फेजला सामोरं जावं, म्हणजे
हजबंडची डेथ झाली किंवा कोणत्याही याला तर अशा वेळेला क्लेम कसा करायचा आहे, डॉक्युमेंट मॅनेजमेंट कसं करायचं आहे, ॲज अ सिंगल पॅरेंट म्हणून जर मुलं आहेत तर तुम्हाला स्वतःला कसं मॅनेज करायचं आहे, तो पूर्ण आवाका कशा पद्धतीने करायचा, अशा पद्धतीने आपण हॅपी रिच कार्यशाळा आपण घेतो आणि त्या माध्यमातून आपण जवळपास आत्ताच्या घडीला 600 फॅमिलींना हॅपी रिच फिलॉसॉफीनुसार प्लॅनिंग करून दिलेलं आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके, बढिया. म्हणजे मला तर पहिलं तर ते नावच खूप आवडलं आहे, हॅपी रिच फॅमिली. सो डेफिनेटली मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, मी डिटेल्स तर महेश सरांचे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत कनेक्ट करू शकता. आणि जसं ते म्हणले की तुम्ही नोकरी करत असाल, तुम्ही बिझनेस करत असाल किंवा तुम्ही हाऊसवाईफ असाल, काहीही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करत असाल तरीसुद्धा आपल्याकडे जे पैसे येतात किंवा आपल्याला जे पैसे लागतात त्याचं मॅनेजमेंट होणं, प्रॉपर मॅनेजमेंट करणं, ताकी आपलं जे आयुष्य आहे, पुढचं आहे, भविष्य आहे ते सुखामध्ये आणि हॅपीनेसमध्ये जायला हवं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर डेफिनेटली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता महेश सरांना. मी स्वतः माझं जी आज आपण जे प्रोफेशनल लँग्वेजमध्ये म्हणतो फाईल आपण महेश सरांना डेफिनेटली मी देणार आहे. सो तुम्हीसुद्धा ही गोष्ट नक्कीच करू शकता. आणि नक्की मला कळवा की या पॉडकास्टमधून तुम्ही काय काय शिकलात, तुम्हाला कसा हा पॉडकास्ट वाटला, कशा पद्धतीने तुमच्या ज्या इन्साईटफुल थॉट्स आहेत फायनान्सबद्दल, हेल्थबद्दल तुम्हाला मिळाले ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि असे कोणते टॉपिक्स आहेत जे तुम्हाला ऐकायला आवडतील त्याबद्दलसुद्धा नक्की सांगा. थँक्यू सो मच, तुम्ही हा पॉडकास्ट अटेंड केला. आणि स्पेशल थँक्स टू महेश सर की त्यांनी इथे आलेत, आम्हाला एवढ्या छान पद्धतीने आपल्या सगळ्या ऑडियन्सला मार्गदर्शन केलं, गाईड केलं. आणि मला असं वाटतं पर्सनली की अजून एक एपिसोड आपण घेऊन येऊयात, कारण की बरेच प्रश्न आहेत जे कदाचित आता कमेंट्समधून सुद्धा येतील आणि मला पर्सनली सुद्धा पडलेले आहेत हे सगळं ऐकल्यानंतर. सो डेफिनेटली आपण अजून एक पॉडकास्ट याच्यावरती करू. आणि थँक्यू सो मच, खूप खूप आभारी आहे. थँक्यू.